जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नमस्कार, जागर जनस्थानच्या बुलेटिनमध्ये मी रोहन सोनवणे आपलं स्वागत करतो। आपण घेत आहोत बातम्यांचा सविस्तर आढावा। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरे तसंच बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे यांनी आज मनसेच्या शाखा प्रमुखांची 1 to 1 चर्चा करत आहे। आगामी महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारीला सुरुवात करत नाशिक शहरातील विभाग प्रमुख तसेच मनसेचे स्थानिक नेते यांच्याशी चर्चा करून आगामी निवडणुकांची रणनीती ठरवली जाईल, असं यावेळेस अमित ठाकरे यांनी जागर जनस्थानशी बोलताना स्पष्ट केलं आहे। पण तेव्हा काय सगळ्यांना इकडे भेटणं शक्य होत नाही, तेव्हा आताच मला कळलं। आम्ही आता शाखाध्यक्ष बांधणीसाठी आलो, म्हणजे शाखाध्यक्षांच्या नेमणुका करून पक्ष बांधणीसाठी आलो। कारण साहेबांचं म्हणणं आहे की शाखाध्यक्ष हा पक्षाचा कणा आहे, ज्याच्यावर पक्ष उभा असतो। शाखाध्यक्ष आणि त्यांची टीम जी घरोघरी पोचू शकते त्याच्यावर पक्ष हा उभा असतो। त्यामुळे शाखाध्यक्ष जर कणखर आणि स्ट्रॉंग असेल तर पुढची वाटचाल सोपी पडते। त्यामुळे त्या बैठकींसाठी आम्ही आज आलो। गेल्या वेळा पण त्याच्यासाठीच आलेलो, पण आम्हाला इकडे आता आम्हाला कळलं 122 वॉर्ड आहेत आणि प्रभाग वॉर्ड आहेत आणि त्याच्यासाठी आमच्याकडे 800 ते 1000 लोक इच्छुक आहेत शाखाध्यक्षासाठी। त्यामुळे सगळ्यांना इकडे मध्यवर्तीवर भेटणं शक्य होत नाही, म्हणून साहेबांनी मुंबईवरून 3 टीम्स पाठवल्यात, पूर्वसाठी, पश्चिमसाठी आणि मध्यसाठी। त्यामुळे आम्ही आता आज 2 दिवसाच्या बैठका आहेत, 3रा दिवस लागला तर आम्ही त्या बैठका पुढेपर्यंत जातील। शाखाध्यक्ष पक्षाचा कणा आहे, तसं आमचं मेंदू आणि हृदय पक्षाचं हे म्हणजे राजसाहेब ठाकरे। आम्ही हातपाय आहोत, त्यामुळे मेंदूमधनं आम्हाला आलं की आम्ही हात पुढे करणार। त्यामुळे मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो। गेल्या वेळा जेव्हा राजसाहेबांना जेव्हा महानगरपालिका दिली गेली तेव्हा राजसाहेबांचं जे विजन आहे ते त्यांनी नाशिककरांना दाखवून दिलं आणि नाशिककरांना पण ते पटलं। आता ते पॉलिटिक्स आहे आणि शेवटी लाईफ आहे, त्यांना तेव्हा मतदान करावं असं नाही वाटलं, पण शेवटी आता त्यांना कळलं आहे की शेवटी काम कोणी केलं, ती दृष्टी कोणाला आहे एक शहर बांधण्याची। किंवा आता तुम्ही स्मार्ट सिटी बघत असाल तर स्मार्ट सिटीमध्ये नाशिकच्या जे स्मार्ट सिटीमध्ये गेलं आहे ते सगळ्यात जास्तीत जास्त कामं सगळी 100% कामं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेत आणि राजसाहेबांनी केले। त्यामुळे लोकांना पण ते कळलेलं आहे। ते त्या दिवशी आम्ही बघायला गेलेलो मेंटेनन्स कसं चालू आहे त्या गोष्टींचा, त्यामुळे मेंटेनन्स हे कळणं न कळणं हा दुसरा भाग आहे, जे आम्ही आल्यावर परत कळणारच, पण तो खूप छोटा विषय आहे। शेवटी जे विजन लागतं ते फक्त राजसाहेबांकडे आहे आणि ते त्यांनी करून दाखवलं। आगामी महानगरपालिका निवडणुकीची धुरा मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्याकडे असल्यामुळे पक्षाला नवी बळकटी मिळेल, असं मत नाशिक दौऱ्यावर असणारे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केलंय। याविषयी त्यांच्याशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी खुशाल पाटील यांनी। नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नाशिक शहरामध्ये सर्वच पक्षांच्या वतीनं आता मोर्चे बांधणी करायला सुरुवात झालेली आहे। आज नाशिक शहरामध्ये मनसेच्या वतीनं शाखा प्रमुखांची या ठिकाणी 1 to 1 जे ती चर्चा केली जाते। या संपूर्ण दौऱ्यासाठी या ठिकाणी मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर असतील, अमित ठाकरे असतील, संदीप देशपांडे हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहे। नाशिक शहरातल्या विभाग वाईज या शाखा प्रमुखांची 1 to 1 चर्चा केली जाते। खरं तर आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या दौऱ्यांकडे अतिशय महत्त्वाचं बघितलं जातं आहे। बाळा नांदगावकर साहेब आपल्यासोबत आहेत। साहेब, आगामी महानगरपालिका निवडणुका काय सांगाल, कशा पद्धतीने व्यूहरचना जी ती आता नाशिक शहरामध्ये महापालिका ताब्यात घेण्यासाठी चालली? नाही, व्यूहरचना अशी नाही, पण एकंदरीत आम्ही सगळ्याच कार्यकर्त्यांना भेटतोय साहेबांच्या आदेशाप्रमाणे। प्रभाग वाईज भेटतोय, प्रभागामधले अ ब क जे वॉर्ड आहेत त्या वॉर्ड न्याय भेटतोय आणि तिथे आता शाखाध्यक्ष सगळीकडे नेमायचे आहेत आम्हाला, कारण 122 मतदारसंघ आहेत एकूण आणि 122 मतदारसंघामध्ये 122 शाखाध्यक्ष नेमायचे आहेत आणि त्याची चाचपणी चाललेली आहे।
आणि त्या चाचपणीमध्ये आता जे मेरिटमध्ये आम्हाला दिसत आहेत, गुणवत्ता ज्यांची आहे, उत्तम प्रकारचे काम करणारी मुलं दिसत आहेत, तरुण मुलांचा ओढा फार जास्त प्रमाणात आहे. आणि अशा प्रकारची मुलं आता आम्ही सगळीच मंडळी इथं पाहतो आहोत आणि त्याच्यातून मग आम्ही त्याच्यातून निवड करून शाखाध्यक्षाची नेमणुका करणार आहोत. पक्षाचे ज्येष्ठ नेते आहात, महानगरपालिका गेल्यावरच्या आपणही बघितलेल्या आहेत, आम्ही माध्यम म्हणून बघितलं आहे. यावेळेस या महानगरपालिकेत अमित ठाकरे यांच्याकडे तरुणांचं खास करून लक्ष केंद्रित होतं आहे. काय वाटतं, त्यांच्या माध्यमातून या आगामी महानगरपालिका निवडणुकीकडे बघितलं जाईल? निश्चितपणे अमित ठाकरे आता या प्रकारे या नाशिकमध्ये स्वतः जातींशी लक्ष घालत आहेत. साहेबांनी त्यांना आदेश दिल्याप्रमाणे आणि त्यांचा मला वाटतं दुसरा की तिसरा दौरा आहे. आणि आताही ते मला वाटतं पूर्वेमध्ये बसलेले आहेत, आम्ही पश्चिमेमध्ये बसलेले आहोत. मला असं वाटतं की एकंदरीत आताही पक्षाची जी संघटन बांधणी चालू आहे त्यातून निश्चितपणे येणारा काळ हा पक्षासाठी चांगला असेल. मागच्या वेळेला राजसाहेबांनी प्रचंड काम या मतदार नाशिकमध्ये केलेलं आहे आणि लोकांनाही आता कळून चुकलं की साहेबांनी काम प्रचंड करून त्यावेळेला आपण साहेबांना मतदान त्यावेळेला कमी प्रमाणात झालं होतं. परंतु निश्चितपणे यावेळेला मला वाटतं त्याची भरपाई नाशिककर अमितच्या रूपाने आम्हाला देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आपण बघितलं असेल की गेल्या काळात महानगरपालिका निवडणुकीत नाशिककरांनी मनसेच्या ताब्यात संपूर्ण नाशिक शहर दिलं होतं, महानगरपालिका दिली होती, 3 आमदार दिले होते. नाशिक शहराचा विकास जो आहे तो एका अंगाने या ठिकाणी विकास देखील राज ठाकरेंनी करून दाखवला होता. मात्र आता अमित ठाकरेंच्या रूपाने नाशिकला पुन्हा एकदा या ठिकाणी मनसेचा झेंडा फडकेल अशी अपेक्षा जी ते आता मनसेच्या नेत्यांना वाटू लागले. कॅमेरामन नितीन बोर्डेस, खुशाल पाटील, जागर जनस्थान, नाशिक. नाशिकच्या म्हसरूळ परिसरात चहा आणि वडापाव स्वस्त दरात का विकतो या क्षुल्लक कारणावरून चहा विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला तुषार काळे याचा अखेर मृत्यू झालाय. नाशिकच्या म्हसरूळ परिसरातील आरटीओ रासबिहारी लिंक रोडवरील कळसकर नगर इथे चहाच्या 2 समोरासमोर टपऱ्या आहेत. या दोन्ही विक्रेत्यांमध्ये वडापाव आणि चहा कमी दरानं का विकतो आणि माझी बदनामी का करतो या कारणावरून वाद होऊन संशयित आकाश काळेनं तुषार काळेवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात तुषार गंभीर जखमी झाल्यानं त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. यावर नाशिक येथील म्हसरूळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी आकाश काळे याला अवघ्या 3 तासात म्हसरूळ पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस स्टेशन म्हसरूळ हद्दीत काल दिनांक 26/8/2021 रोजी 16:30 वाजताच्या सुमारास चहाचे 2 ठेले आहेत समोरासमोर लिंक रोडवर. त्या ठिकाणी दोघांमध्ये जे तर वाद झाला होता त्यावरून यातील आरोपितांनी फिर्यादीने आम्ही तुषार काळे याच्या मांडीवर मारून त्याला जखमी केले होते. जखमी केल्यामुळे त्याला सिव्हिल लोकमान्य हॉस्पिटल येथे उपचाराकामी दाखल केले होते. उपचारादरम्यान फिर्यादीचा जे तर मृत्यू झालेला आहे, तुषार काळे याचा मृत्यू झालेला आहे. आरोपिताचं असं म्हणणं आहे की त्याने जे तर म्हणजे फिर्यादी हा त्याची बदनामी करत होता, वडापाव स्वस्त दरात का विकतो, त्यामुळे जे तर आरोपिताचं असं म्हणणं आहे की तो माझी बदनामी करत होता, त्यामुळे मी त्याला जे तर हे केलेलं आहे. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके, नाशिक. कवडीमोल विकल्या जाणाऱ्या शेतमालामुळे शेतकरी आता हवालदिल झालाय. भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे उत्पादन खर्चही निघत नाहीये. त्यामुळे मनमाडमध्ये अक्षरशः शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले. भाजीपाला भाव प्रति किलो: टोमॅटो 1 ते 1.5 रुपये किलो, वांगी 2 ते 3 रुपये किलो, कारली 3 ते 4 रुपये किलो, कोबी 1 ते 2 रुपये कंद, बटाटे 8 ते 10 रुपये किलो, वालघेवडा 10 रुपये किलो, मिरची 2 ते 3 रुपये किलो, मेथी 4 ते 5 रुपये जुडी, कोथिंबीर 2 ते 3 रुपये जुडी. हे आहेत शेतमालाचे आजचे दर. मनमाड येथील ठोक बाजारात आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यानं कांदा पात आणि मेथी वगळता जवळपास सर्व भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मेथी आणि कांदा पात यांनाही खूप जास्त भाव आहेत असंही काही नाहीये. त्यात कोबी, फ्लावर, पालक, टोमॅटो, कोथिंबीरीचे भाव प्रचंड प्रमाणात घसरलेत. कवडीमोल भावात त्याची विक्री सुरू आहे. दरम्यान वाढत्या महागाईत भाजीपाला स्वस्त झाल्यानं ग्राहकांमध्ये समाधान आहे. काही शेतकऱ्यांनी तर टोमॅटो अक्षरशः रस्त्यावर फेकलाय आणि आपला संताप व्यक्त केलाय. अतिवृष्टीचा फटका खरीप पिकांसह भाजीपाल्यावर झाल्यानंतर गेले काही दिवस दर्जेदार भाजीपाल्याची आवक मंदावली होती. परिणामी दरात मोठी वाढ झाली होती.
पण गेल्या 8 दिवसापासून टप्प्याटप्प्यानं मनमाड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात भाजीपाल्याची आवक वाढली आहे. परिणामी भाजीपाल्याच्या दरातही मोठी घसरण पाहायला मिळते. आजच्या स्थितीला टमाट्या पिकाला साधारण एकरी 70 ते 80 हजार रुपये खर्च येतो आणि उत्पादन तर काहीच निघत नाही. का आज त्या टमाटा पिकाला कवडीमोल किंमत आहे. तसंच कोबी, फ्लावर, मेथी, शिमला मिरची, कारले यांना तर मुळात त्यांना पण काहीच बाजार नाही आणि तो खर्च पण फिटत नाही. यामुळे शेतकरी एकदम मेटाकुटीस आलेला आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी वर्ग संतप्त झालाय, नाराज झालाय. मुलाप्रमाणे जपलेल्या या भाजीपाल्याला कवडी मोल भावानं विकावं लागत असल्यानं तसंच इतर खर्चासाठी पैसे आणायचे कुठून असा प्रश्न देखील डोंगरासारखा शेतकऱ्यासमोर उभा राहिलाय. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मनमाड. नाशिक रोड जेल रोड येथे शांतीदूत मदर तेरेसा यांना त्यांच्या 111व्या जयंतीनिमित्तानं पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं अभिवादन करण्यात आलंय. नाशिक रोड जेल रोड भीमनगर येथे कार्यकर्तृत्वातून समाजकार्य आणि विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या, आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी वाहून घेणाऱ्या थोर भारतरत्न आणि नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित शांतीदूत मदर तेरेसा यांना 111व्या जयंतीनिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. सर्वच महापुरुषांच्या जयंती आपण साजऱ्या करतो, परंतु सर्व धर्माच्या आणि सर्व महापुरुषांच्या आपण या ठिकाणी प्रामुख्याने जयंत्या साजऱ्या केल्या पाहिजेत, सर्व समाजाने साजऱ्या केल्या पाहिजेत. म्हणून या ठिकाणी सर्व मुस्लिम धर्माची लोक आहेत, हिंदू धर्माची लोक आहेत, सर्व धर्मीयांच्या वतीने या ठिकाणी हा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आम्ही या ठिकाणी मदर तेरेसाची जयंती या ठिकाणी साजरी करतो आहोत. आज मदर तेरेसांबद्दल जर सांगायचं झालं तर मदर तेरेसांनी जे कार्य या जगाला दिलं आहे, कारण नर्स ही संकल्पनाच, मला वाटतं नर्स ही संकल्पना जवळजवळ ही मदर तेरेसांपासूनच उगम पावली आहे. कारण सेवा करण्याची जी सेवाभावी वृत्ती महिलांमध्ये जर कुठं निर्माण झाली असेल तर ती मदर तेरेसांपासून निर्माण झाली आहे. गरिबांची सेवा केली तरच आपण राष्ट्रसेवा करू शकतो, असे मत फादर अनंत गणविरे यांनी यावेळी व्यक्त केलंय. परमेश्वर माझ्याकडून करून घेत असतो. परमेश्वरांची संधी दिली त्याबद्दल त्यांनी परमेश्वराचे आभार मानले आणि आपण देखील त्यांच्यापासून बोध घ्यावा की आपण समाजामध्ये असताना आपण आपल्या गरीब लोकांचं विशेष करून देणं करी असतो. आपण गरीब लोकांची जोपर्यंत सेवा करत नाही तोपर्यंत आपण राष्ट्रसेवा करू शकत नाही. राष्ट्रसेवा जर करायची असेल तर आपण आपल्यापेक्षा कमी जे गरीब आहे त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. आपल्याला त्रास होतो नाही असं नाही, तो त्रास होत असताना. तसंच या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वांचे सायमन भंडारी यांनी आभार मानले. मदर तेरेसा यांच्या 111व्या जन्मदिनानिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने शशीबाई उनवणे आणि आपण सर्वजण इथे एकत्र झालात आणि ह्या महान मातेचा सत्कार करण्यासाठी आपण एकत्र जमलो, त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर बघूया अन्यही काही विशेष घडामोडी. तोपर्यंत पाहत रहा जागर जनस्थान. आजच्या तंत्रज्ञानयुक्त आणि स्पर्धात्मक युगात यशस्वी आणि अग्रेसर वाटचाल करणे ही काळाची गरज बनली आहे आणि हीच काळाची गरज आणि युगाची गती लक्षात घेऊन एक गाव प्रकर्षाने पुढे सरसावतंय. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत आणि कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने भरभरून पावलेले संपूर्ण देशात द्राक्ष पंढरीच नव्हे तर कांदा आणि टोमॅटो या पिकाचे उत्पादन आणि निर्यातीसाठी देखील प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत. शेतीबरोबरच या गावाने शिक्षण क्षेत्रात देखील गरुडझेप घेतली आहे आणि त्यात प्रामुख्याने निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने पिंपळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. गेल्या 8 दशकांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारी ही संस्था फक्त ग्रामस्थांच्याच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या विश्वासास पात्र ठरते आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासात निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मोलाचे योगदान आहे. संस्थेची स्थापना 1942 साली झाली असून शिक्षण क्षेत्रात अजून प्रगल्भता आणि पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेने गेल्या 4 वर्षांपूर्वी 11वी तसंच 12वी विज्ञान शाखा सुरू केली. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या नावाने सुरू झालेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय. एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं
की आज फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावरच भर न देता त्यांच्यातील कलाविष्कारांना जर वाव मिळाला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि हा विकास घडून यावा यासाठी BP पाटील महाविद्यालय अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असते. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे कार्यरत असणारा जो शिक्षकवृंद आहे तो उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न असा आहे. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अत्यंत प्रशस्त तसंच निसर्गरम्य. ब्रिटिशकालीन दगडी वास्तू हे या महाविद्यालयाचे खास आकर्षण. सुसज्ज तसंच प्रशस्त वर्गखोल्या, विस्तृत मैदान या सर्व गोष्टी महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू आहेत. एक महिला शिक्षिका म्हणून दरवर्षीच्या अनुभवावरून मला असं वाटतं की 10वी पासआउट झाल्यानंतर विद्यार्थिनींना कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि कॉलेज आणि क्लास या सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कॉलेज आणि क्लास अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि यातूनच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तयार होतो. आणि यासाठी जर समर्पक उत्तर हवं असेल तर लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची विशिष्ट काळजी घेतली जाते. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये वसतिगृहाची 24 तास सुविधा आहे आणि येथे 24 तास सिक्युरिटी कार्यरत आहे. आणि खरं सांगायचं ठरलं तर सध्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची संख्यासुद्धा जास्त आहे आणि विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये लेडी स्टाफसुद्धा जास्त प्रमाणात कार्यरत आहे. तसंच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचा अध्यापक वर्ग हा उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न आहे. यात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर देता त्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जाते. यासाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं तसंच NET, GE, नाटा, MHCET अशा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे कसब या गुरुजनांमध्ये. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाची हमी देणाऱ्या या महाविद्यालयात दर रविवारी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पिंपळगावसारख्या ग्रामीण भागामध्ये निफाड एज्युकेशन सोसायटीने ही जी कॉलेजची स्थापना केलेली तर सांगायला अतिशय कौतुकास्पद वाटतं की सुरुवातीला अक्षरशः 80 विद्यार्थ्यांपासून आज या कॉलेजचा प्रवास हा जवळपास 500 विद्यार्थ्यांपर्यंत आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त आणि सामाजिक भान या सर्व गोष्टी जर हव्या असतील तर BP पाटील हे असं एकच कॉलेज आहे की ज्या ठिकाणी संस्कार, शिस्त आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी मिळतात. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपल्या सर्व पाल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि एकदा BP पाटीलला अवश्य भेट द्या. आणि म्हणूनच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला अवश्य भेट द्या. धन्यवाद. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेस्डचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे
तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतोय आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हायस्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शननं दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको. आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे. आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच, आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. ब्रेकनंतर आपलं स्वागत. नंदुरबार शहरापासून जवळच असलेल्या नारायणपूर गावाच्या रस्त्यावर एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या महिलेचा घात की अपघात असा प्रश्न आता उपस्थित केला जात असून पोलीस त्या दिशेने आता तपास करतायत. नंदुरबार शहरापासून जवळच असलेल्या नारायणपूर गावाच्या रस्त्यावर एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळलाय, त्यामुळे खळबळ उडाली आहे. नारायणपूर रस्त्यालगत असलेल्या शेतात एका शेतकऱ्याच्या निदर्शनास ही बाब आल्यानं त्यानं ही माहिती सामाजिक कार्यकर्त्यांना दिली. त्यानुसार घटनास्थळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आपल्या अधिकाऱ्यांसोबत उपस्थित झाले. मृत महिला ही साधारण 25 वर्षाची असल्याचं बोललं जात आहे.
तिचा एक हात आणि डोकं धडापासून वेगळं होतं, शिवाय चेहरा देखील ओळखता येत नव्हता. त्यामुळे ही महिला कोण असावी, तिचा अपघात की घात झालाय असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलीस त्या दृष्टीनं तपास करतायत. घटनास्थळी श्वान पथक दाखल झालं असून पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह शहर पोलीस आणि कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. शेतमालक पंडित माळी यांनी आम्हाला असं कळवलं की नारायणपूर रस्त्याला रेल्वे ट्रॅकच्या बाजूला एक अज्ञात महिलेचं बॉडी पडलेली आहे. सदर माहिती मिळाल्यावरती आम्ही तात्काळ पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक आणि सर्व टीम त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता असं आढळून आलं की सदर महिलेचा हा कोणत्या तरी अज्ञात व्यक्तीने खून करून तो पसार झालेला आहे. सदर ठिकाणी जनावरांचं वास्तव्य असल्यामुळे ते महिलेचं शिर हे धडापासून वेगळं झालेलं दिसून आलं होतं. त्याचप्रमाणे शरीराचे मोठ्या प्रमाणात लचके तोडल्यामुळे अतिशय वाईट परिस्थितीमध्ये सदर बॉडी आम्हाला मिळून आलेली आहे. पुढील काही दिवसात लवकरच त्या महिला कोण आहे हे निष्पन्न करून अज्ञात मारेकऱ्यापर्यंत पोलीस पोहोचण्यात निश्चितपणे यशस्वी होतील. जागर जनस्थानसाठी जीवन माळी, नंदुरबार. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी मूर्तिजापुरात आंदोलन करण्यात आलंय. आंदोलनाच्या वेळी अनेक आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून अटक देखील करण्यात आली आहे. मूर्तिजापूर येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं वेगळा विदर्भ व्हावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलंय. तसंच महागाईच्या विरुद्ध 26 ऑगस्ट रोजी रास्ता रोको आणि जेल भरो आंदोलन करण्यात आलं. रास्ता रोको आंदोलन सुरू असताना शहर पोलिसांनी आंदोलकांना अटक केली. सुरेश जोगळे आणि अरविंद तायडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. शेतकरी संघटना तथा विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हाध्यक्ष आज विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने संपूर्ण विदर्भात 11 जिल्हे आणि 120 तालुक्यामध्ये माननीय ॲडव्होकेट वामनराव चटप साहेब यांच्या आदेशाने संपूर्ण विदर्भात हे आंदोलन करण्यात येत आहे. रास्ता रोको व जलभरो आंदोलन करण्यात येत आहे. आम्ही या मागण्याचे निदर्शने देऊन वेगळा विदर्भ आणि कोरोना काळातील वीज बिल मुक्त झाली पाहिजे आणि गॅस, डिझेल, पेट्रोलचे दर कमी झाले पाहिजे आणि महागाईवर लगाम लावला पाहिजे. या विरोधात केंद्र शासनाच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आम्ही निदर्शने देऊन आम्ही जलभरो आंदोलन करीत आहोत. जागर जनस्थानसाठी गोपाल ठग, मूर्तिजापूर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा आमदार रोहित पवार यांची सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीच्या सदस्यपदी निवड झाली आहे. या निमित्तानं कर्जत येथे धनगर समाजाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समिती राज्य शासनाच्या वतीनं स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या सदस्यपदी आमदार रोहित पवारांची निवड करण्यात आली आहे. या निमित्तानं कर्जत इथे धनगर समाजाच्या वतीनं आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन धांडे यांच्याकडून रोहित पवारांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात आमदार रोहित पवारांनी पारंपरिक अशा आदिवासी समाजाच्या गज या प्रसिद्ध नृत्य प्रकारात सहभागी होत आनंद व्यक्त केलाय, ढोल वाजवलाय आणि उपस्थित सर्वांचीच मनं जिंकली आहेत. जे नेते आहेत ज्यांनी माझं नाव त्या ठिकाणी पुढं केलं, मला सुद्धा त्या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली, त्यासाठी मी सर्व नेते मंडळीचं त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. काम होत असताना ते चांगल्या पद्धतीचंच व्हावं असं मत त्या ठिकाणी माझं आणि माझ्याबरोबर समितीमध्ये असणाऱ्या सर्व लोकांचं म्हणणं आहे. इलेक्शनच्या काळामध्ये सातत्याने मी बोलत होतो की आपल्या या परिसराचा विकास करायचा असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा भेदभाव करून चालणार नाही. विकास हा जातीभेद, धर्मभेद करून होत नसतो. सर्व समाजाच्या लोकांना एकत्रित घेऊन आपण जेव्हा पुढाकार घेत असतो तेव्हाच विकास खरं तर त्या ठिकाणी होत असतो. जागर जनस्थानसाठी गणेश जेवरे, अहमदनगर. या बातमीबरोबरच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत पाहत रहा जागर जनस्थान. नमस्कार. जागर जनस्थानच्या जागर कट्ट्यावर मी सुनील शिंदे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, जागर कट्ट्यावर आपण विविध मान्यवर आमंत्रित करत असतो. त्यांचा संघर्षमय प्रवास, त्यांचा प्रेरणादायी प्रवास आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. आज जागर कट्ट्याचा विषय हा जरा वेगळा आहे.
आणि त्याहीपेक्षा तो महत्त्वाचा आहे असं म्हणावं लागेल. मित्रांनो, करिअर आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचं आपण मानतो. करिअर जर चांगलं असेल तर समाजाचा त्या विद्यार्थ्याकडे बघण्याचा, त्या माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पूर्णपणे वेगळा असतो. मात्र हे करिअर कुठल्या पद्धतीने करावं, त्याच्यामागे मार्गदर्शन कसं असावं, त्याच्यामागे अभ्यास कुठला असावा, याचे अनेक गोष्टी आपण समाजात पाहत असतो. हे मार्गदर्शन करणारे जर आपल्याला लाभले तर आपलं करिअर खरंच शिखरावर पोहोचतं. हे आपण अनेक उदाहरणातून पाहिलेलं आहे. आज खरं तर आमच्या जागर जनस्थानच्या प्रेक्षकांना, विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना खरं तर आज हा भाग्याचा दिवस असं म्हणावं लागेल की आज प्राध्यापक मंगेश निकम जे आज भुजबळ नॉलेज सिटीमध्ये करिअर काउन्सिलर म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे. त्यांचा करिअर काउन्सिलिंगचा अनुभव हा इतका दांडगा आहे की ते आज आपल्याला ज्या पद्धतीने माहिती देणार आहे ती पूर्णपणे प्रॅक्टिकल असणार आहे. त्यामुळे आवर्जून आज माझं विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आवर्जून सांगणं आहे की हा कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. मात्र सर्वप्रथम आपण प्राध्यापक मंगेशजी निकम यांचं आज आपण जागर कट्ट्यावरती स्वागत करूया आणि आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. मंगेश सर, जागर कट्ट्यामध्ये आपलं हार्दिक स्वागत. मंगेश सर, ज्या पद्धतीने आपली स्टुडिओच्या बॅकसाईडला ज्यावेळेस आपली चर्चा झाली की करिअर काउन्सिलिंग किती महत्त्वाचं असतं आणि त्यातनं किती बदल आपल्याला पाहायला मिळतो. मात्र मागच्या काही काळामध्ये करिअर काउन्सिलिंग हा कॉन्सेप्ट खूप नवीन होता. आता तो थोडासा रुळला आहे, लोकांना माहिती झालेला आहे. मात्र ही सुरुवात व्हावी, करिअर काउन्सिलिंग विद्यार्थ्यांचं झालं पाहिजे, हे आपल्याला, ही जाणीव आपल्याला कधी झाली होती? छान प्रश्न आहे. विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनाची गरज का आहे आणि जाणीव केव्हा झाली? ज्यावेळेस विद्यार्थी 10वी पास झाल्यानंतर किंवा 12वी पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर हा प्रश्न असतो की व्हॉट नेक्स्ट आफ्टर 10th, व्हॉट नेक्स्ट आफ्टर 12th. कारण आपल्या इंडियन एज्युकेशन सिस्टममध्ये काही लेवल्स आहे. फॉर एक्झाम्पल, लेवल नंबर 1 प्रायमरी एज्युकेशन, इयत्ता 1ली ते 5वी. लेवल नंबर 2 हायस्कूल एज्युकेशन, इयत्ता 5वी नंतर 10वीपर्यंतचे. लेवल नंबर 3 ज्युनियर कॉलेज, म्हणजे इयत्ता 11वी व 12वी. यानंतर विद्यार्थ्यांचं व्यावसायिक शिक्षण सुरू होतं, म्हणजेच बॅचलर एज्युकेशन, विच स्टार्ट्स फ्रॉम कॅपिटल बी. फॉर एक्झाम्पल, बॅचलर ऑफ इंजिनियर, बॅचलर ऑफ फार्मसी, बॅचलर ऑफ आर्किटेक्ट, बॅचलर ऑफ सायन्स, ऑल प्रोफेशनल कोर्स स्टार्ट्स फ्रॉम कॅपिटल बी. ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची गरज का असावी? 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याच्या मनामध्ये, पालकांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की काय पुढे निवडलं पाहिजे, कुठला करिअर कोर्स आपण सिलेक्ट केला पाहिजे जेणेकरून त्या विद्यार्थ्याचं भावी आयुष्य उज्ज्वल असेल. शैक्षणिक कोर्स असा असेल की त्याला रोजगाराच्या किंवा व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध असतील. हे प्रत्येक विद्यार्थ्याचं व पालकांचा त्यांचं ड्रीम आहे. हे ड्रीम करिअर कसं प्रत्यक्षात उतरावं यासाठी विद्यार्थ्यांनी करिअर प्लॅन केला पाहिजे. यासाठी काउन्सिलिंग हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. अनेक विद्यार्थ्यांना माहिती मिळावी हे आवश्यक आहे. तर ही गरज विद्यार्थ्यांची केव्हा ओळखली? ज्यावेळेस आम्ही ग्रामीण भागात किंवा निमशहरी किंवा शहरी भागातल्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर जाणवलं की त्यांच्यापर्यंत संपूर्ण माहिती पोहोचलेली नाही. येस, जसे की स्कॉलरशिप असेल, महाराष्ट्र शासनातर्फे विविध स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना ऑफर केल्या जातात. तसेच विविध प्रकारच्या NGO तर्फे ही स्कॉलरशिप आहे. ॲडमिशन प्रोसेसबद्दल विद्यार्थी व पालकांना कोणी एज्युकेट करायला तयार नाही आहे. पालकांपर्यंत संपूर्ण माहिती पोहोचली जात नाही आहे. हे जेव्हा जाणवलं त्यावेळेस आम्ही ठरवलं की विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि करिअर संबंधी संपूर्ण माहिती, म्हणजेच A to Z पर्यंत, करिअर कोर्स सिलेक्शन असेल, करिअर मॅपिंग असेल, प्लॅन, व्हॉट नेक्स्ट आफ्टर 10th म्हणजे करिअर पाथ आफ्टर 10th, व्हॉट नेक्स्ट आफ्टर 12th म्हणजे करिअर पाथ आफ्टर 12th, सोबतच स्कॉलरशिप. कारण प्रोफेशनल एज्युकेशन घेताना अर्थ हे खूप महत्त्वाचं आहे, इकॉनॉमी ही खूप महत्त्वाची आहे. यासाठी शासनातर्फे किंवा NGOs तर्फे दिल्या जाणाऱ्या स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना माहिती असणं आवश्यक आहे. ही माहिती जेव्हा कमतरता विद्यार्थ्यांपर्यंत आहे असं लक्षात आलं त्यावेळेस आम्ही ठरवलं की विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. मागील 10 वर्षापासून आम्ही ग्रामीण भागापासून शहरी भागांपर्यंतच्या विद्यार्थ्यांपर्यंत क्लासेस असतील, स्कूल आहे, कॉलेजेस आहे, प्रत्यक्ष जाऊन विद्यार्थ्यांना ही माहिती देण्याचं काम आम्ही अविरतपणे करत आहोत. तर मागील 10 वर्षापासून आम्ही मुलांच्या संपर्कात आहोत आणि त्यांना करिअर काउन्सिलिंग रिलेटेड म्हणजे एज्युकेट करणे हा आमचा एक उद्दिष्ट आहे आणि तो आम्ही यशस्वीपणे पार पाडत आहोत. बरोबर सर, करिअर काउन्सिलिंगचा अवेअरनेस आज खूप महत्त्वाचं ठरतं आहे. कारण आज मागची पिढी जर पाहिली तर त्यांना करिअर काउन्सिलेशन तेवढं मिळालेलं नव्हतं. त्यामुळे आज आपण अनेक उदाहरणं बघतो की अरे आम्हाला जर कोणी सांगणारं असतं
तर आज कदाचित आम्ही वेगळ्या करिअरकडे वळालो असतो. आणि आजची जी पिढी आहे ज्यांना काही प्रमाणात करिअर काउन्सिलिंग मिळालेलं आहे, दे आर व्हेरी मच कॉन्फिडंट की ते काय करताय आणि त्यांना त्यांच्या आवडीचं क्षेत्र त्याच्यात त्यांना काम करायला मिळतं आहे. त्याच्यामुळे ते एक वेगळ्या इंटरेस्टनी ते त्याच्यामध्ये काम करत आहे. सर, माझा अजून एक प्रश्न असा आहे की करिअर काउन्सिलिंग ज्यावेळेस सेमिनार्स आपण विविध सेमिनार्स आपण अटेंड करतो त्यामध्ये आत्ता आपण जो एक उल्लेख केला की करिअर मॅपिंग असतं आणि प्लॅनिंग असतं, तर एक्झॅक्टली याचा अर्थ विद्यार्थ्यांनी काय घ्यावा किंवा त्यांना आपण ही माहिती कुठल्या पद्धतीने पोहोचवू शकतो? नक्कीच. करिअर मॅपिंग आणि करिअर प्लॅनिंगपूर्वी मला करिअरची डेफिनेशन सांगायला आवडेल. करिअर मीन्स इट्स अ प्रोफेशन विच गिव्ज यू अर्निंग सोर्स. हे विद्यार्थ्यासाठी एक असं शिक्षण आहे का त्याच्या उपजीविकेचं साधन असेल. उदाहरणार्थ, डॉक्टर इज अ प्रोफेशन, पोलीस इज अ प्रोफेशन, ॲडव्होकेट इज अ प्रोफेशन, टीचर इज अ प्रोफेशन, सायंटिस्ट इज अ प्रोफेशन, बँकर इज अ प्रोफेशन, लॉयर इज अ प्रोफेशन. एन नंबर ऑफ प्रोफेशन्स विद्यार्थ्यांकडे उपलब्ध आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी आपलं पुढचं करिअर डिसाईड करताना प्रोफेशनचा विचार केला पाहिजे की माझं टार्गेट काय असेल, माझं ड्रीम किंवा माझं गोल काय आहे. दॅट इज नथिंग बट करिअर प्रोफेशन. हे प्रोफेशन निवडताना विद्यार्थ्यांना आज 10वी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी आहे किंवा 12वी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी आहे, ही त्याची करंट स्टेट आहे. पण त्याला पोहोचायचं आहे, म्हणजे त्याचं डेस्टिनेशन जे असेल तिथपर्यंत पोहोचण्यासाठी ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. नंबर 1 इज अ करिअर प्लॅन. इफ दे आर फेल टू प्लॅन देन देअर प्लॅनिंग इज फेल. त्यांचं जर प्लॅनिंग नसेल तर ते प्लॅनिंगशिवाय एक्झिक्युशन करणं खूप डिफिकल्ट आहे. म्हणून आज जे विद्यार्थी हा व्हिडिओ किंवा हा वेबिनार ऐकत आहात, ह्या विद्यार्थ्यांना मला आव्हान करायचं आहे की तुम्ही करिअर प्लॅन केलं पाहिजे. प्लॅनिंग ए, प्लॅनिंग बी, प्लॅनिंग सी लाईकवाईज. तर तुमचं ड्रीम हे तुमचं करिअर ए प्लॅन असला पाहिजे. प्लॅनिंग म्हणजे काय की आज 10वी उत्तीर्ण 12वी उत्तीर्ण झालेलो आहोत, पण मला आर्किटेक्ट व्हायचं आहे, त्यासाठी मला BArch हे एज्युकेशन पूर्ण करायला पाहिजे. मला इंजिनियर व्हायचं आहे तर मला बॅचलर ऑफ इंजिनियर किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच BE किंवा BTech हे शिक्षण मला घ्यायला लागले. मला फार्मसी क्षेत्रात करिअर करायचं आहे तर मला डिप्लोमा फार्मसी, B फार्मसी किंवा PharmD म्हणजेच डॉक्टर ऑफ फार्मसी हे एज्युकेशन मला पूर्ण करायचं आहे. तर विद्यार्थ्यांना तिथपर्यंत पोहोचण्यासाठी प्लॅनिंग असणं आवश्यक आहे. प्लॅनिंग मीन्स what to do, when to do, who is supposed to do and how it is do. हे विद्यार्थ्याला कळलं पाहिजे. त्यानंतर मॅपिंग म्हणजे काय करायचं आहे की तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना रोड मॅप म्हणजेच कसं पोहोचायचं आहे. एक्झिक्युशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. प्लॅनिंग आणि मॅपिंगसोबत एक्झिक्युशन खूप महत्त्वाचं आहे. कारण अनेक विद्यार्थी करिअर काउन्सिलिंग सेमिनार ऐकतात, अनेक मार्गदर्शकही त्यांना माहिती देतात, परंतु ऐकल्यानंतर एक्झिक्युशन खूप महत्त्वाचं आहे की ते कसं सत्यामध्ये उतरायचं आहे. त्यासाठी मी म्हणतो की युअर ड्रीम करिअर इन टू रिॲलिटी. तुमचं ड्रीम करिअर हे सत्यामध्ये कसं उतरायचं आहे, त्यासाठी हे प्लॅनिंग आणि मॅपिंग हे खूप आवश्यक आहे. आणि एक्झिक्युशन करताना त्या विद्यार्थ्याला काय काय रिसोर्सेस आवश्यक आहे, त्याला कसं तिथपर्यंत पोहोचायचं आहे याची माहिती, सखोल माहिती मिळणं खूप आवश्यक आहे. बरोबर. सर, आज आपण जर पाहिलं तर आर्ट्स, कॉमर्स, सायन्स याच्या 3 स्ट्रीम आहेत. त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि गेल्या 2 वर्षांपासून आज संपूर्ण जगावर जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, यातनं जर सकारात्मक दृष्टीने पाहिलं तर एक वेगळं करिअरसुद्धा आपण बघू शकतो. मात्र आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स यांना आजच्या परिस्थितीनुसार वेगळं करिअर करता यावं, त्यासाठी आज आपण त्यांना काय मार्गदर्शन करा? निश्चितच 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर जे पर्याय आहेत त्यामध्ये आर्ट्स म्हणजेच कला, कॉमर्स म्हणजेच वाणिज्य आणि सायन्स म्हणजे विज्ञान. यासोबतच अजूनही काही करिअर कोर्स विद्यार्थ्यांसाठी पर्याय म्हणून आहे, जसे की डिप्लोमा म्हणजेच पॉलिटेक्निक कोर्स. यासह अनेक कोर्सेस आहे. तर आपण हे 4 कोर्सबद्दल सविस्तर बोलूया. 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना सायन्स म्हणजेच 11वी 12वी सायन्स नंतर त्यांना इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्ट, मेडिकल कोर्स, ॲग्रिकल्चरल अशा कोर्सला जर त्यांना प्राधान्य द्यायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांनी सायन्स ही ब्रांच निवडली पाहिजे. म्हणजेच 10वी नंतर त्यांनी 11वी सायन्स शाखेमध्ये प्रवेश घेणं आवश्यक आहे. 11वी आणि 12वी सायन्स उत्तीर्ण झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षाही तितक्याच महत्त्वाच्या आहे. प्रवेश परीक्षेनंतर ते त्यांचे व्यावसायिक शिक्षण म्हणजे प्रोफेशनल एज्युकेशन, जसं मी सांगितल्याप्रमाणे इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्ट, ॲग्रिकल्चरल, लॉ, हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी, बॅचलर ऑफ डिझायनिंग असे अनेक विविध कोर्सेस आहे. यामध्ये विद्यार्थी आपलं करिअर करू शकता. कला क्षेत्र म्हणजेच आर्ट्स, ज्या विद्यार्थ्यांना स्केचिंग, ड्रॉइंग यासोबत विविध कला अवगत आहे अशा विद्यार्थ्यांनी आर्ट्सकडे बघितलं पाहिजे, जेणेकरून
त्यांच्या उपजत कला हे त्यांचं व्यवसाय किंवा त्यांचं शिक्षण असलं पाहिजे. उदाहरणार्थ 11वी आर्ट्स आणि 12वी आर्ट्स हा त्यांचा लेवल नंबर 3 कोर्स असणार आहे. त्यानंतर लेवल नंबर 4मध्ये ते बॅचलर कोर्स निवडू शकता, ज्यामध्ये बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स आहे, बॅचलर ऑफ आर्ट्स आहे आणि त्यानंतरही पुढे त्यांना अनेक प्रोफेशनल कोर्सेसचे ऑप्शन आहेतच. तिसरा कोर्स आहेत कॉमर्स म्हणजेच वाणिज्य. ज्या विद्यार्थ्यांना अकाउंटिंग, क्रेडिट, डेबिट ह्या गोष्टींची आवड आहे, ज्याला आपण मराठीमध्ये नफा व तोटा हे म्हणतो, त्यांना कॉमर्समध्ये अनेक संधी आहेत. कॉमर्स ह्या फील्डमध्ये आजही तितक्याच संधी आहे जेवढ्या सायन्स या क्षेत्रामध्ये संधी आहेत. प्रोफेशनलबद्दल चर्चा करायची झाल्यास 11वी कॉमर्स आणि 12वी कॉमर्स नंतर विद्यार्थ्यांना BCom हे एक पर्याय आहे. ह्यासोबतच BBA म्हणजे बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन सोबतच बॅचलर ऑफ व्होकेशनल हा कोर्स एक उत्तम पर्याय आहे की विद्यार्थी त्यामध्ये फायनान्स, ऑडिट, टॅक्सेशन अशा क्षेत्रामध्ये करिअर करू शकतील. त्यामुळे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स हे पारंपरिक पर्याय विद्यार्थ्यांसमोर उपलब्ध आहेतच. याच्यानंतर विद्यार्थ्यांना विविध प्रोफेशनल कोर्सचे पर्याय आहेतच. पण सोबतच मला सांगायला आवडेल की पॉलिटेक्निक म्हणजेच डिप्लोमा कोर्स जो 10वी नंतर 3 वर्ष कालावधी असलेला डिप्लोमा कोर्स आहे, का ज्या डिप्लोमा कोर्सनंतर विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट जॉबच्याही संधी आहे आणि प्रायव्हेट क्षेत्रातही संधी आहे. सोबतच विद्यार्थी डिप्लोमानंतर डिग्री कोर्सही कंप्लीट करू शकतो. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना टेक्निकल एज्युकेशनकडे आवड आहे, उदाहरणार्थ इंजिनिअरिंग किंवा फार्मसी, ह्या विद्यार्थ्यांना डिप्लोमाचाही पर्याय आहे. तर डिप्लोमा इंजिनिअरिंगसाठी 10वी नंतर विद्यार्थी विविध शाखा निवडू शकता, जसे की सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, IT इंजिनिअरिंग, ENTC आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. ह्या इंजिनिअरिंगमध्ये विद्यार्थी 3 वर्षाचा डिप्लोमा पूर्ण करू शकता आणि त्यानंतर त्यांना डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग म्हणजे डिग्रीलाही प्रवेश मिळू शकतो. तर डिप्लोमा हा एक विद्यार्थ्यासमोर पर्याय आहे. सोबतच फार्मसी क्षेत्रामध्ये जाण्यासाठी विद्यार्थी डिप्लोमा फार्मसी हाही एक करिअर कोर्स पर्याय म्हणून बघू शकता. त्यासाठी मात्र 12वी सायन्स पास होणं आवश्यक आहे. 12वी सायन्स उत्तीर्ण झाल्यानंतर डिप्लोमा फार्मसी हा 2 वर्षाचा कोर्स आहे. त्यानंतर विद्यार्थी डिप्लोमा फार्मसीनंतर डिग्रीसाठी पण प्रवेश घेऊ शकणार आहेत. म्हणूनच 10वी नंतर विद्यार्थ्याला सायन्स म्हणजेच विज्ञान, आर्ट्स म्हणजेच कला आणि कॉमर्स म्हणजेच वाणिज्य सोबतच पॉलिटेक्निक हा पण एक उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. बरोबर. सर, आपण ज्या पद्धतीने सांगितले की ह्या 3 स्ट्रीमच्या माध्यमातून विद्यार्थी किती वेगवेगळ्या लेवलला जाऊ शकतो, त्यानंतर त्यांचं एक प्रोफेशनल एज्युकेशन सुरू होतं की आपण कन्सिडर करूया की इंजिनिअरिंग अँड मेडिकल. पण आज इंजिनिअरिंग अँड मेडिकलच्या ठिकाणी जाणं आणि त्याच्यासाठी लागणारं आर्थिक पाठबळ हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि पालक त्या पद्धतीने विचार करतात की जर माझ्या मुलाला एखाद्या मोठ्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळवायचा असेल तर त्या आर्थिक पाठबळ त्यांच्याकडे नसल्या कारणाने त्यांना कुठेतरी त्याच्यानंतर 12वी सायन्स नंतर किंवा 12वी आर्ट्स नंतर कुठली तरी एक वेगळी वाट त्यांना पकडावी लागते आणि त्या वाटेने त्यांना जावं लागतं. मात्र अशी काही त्यांना काही स्कॉलरशिप आहे का किंवा वेगळ्या माध्यमातून त्यांना ती स्कॉलरशिप मिळू शकते का की जेणेकरून शैक्षणिक संस्था मोठी, आता सपोज संस्थेचं नाव घ्यायचं झालं तर आपण आता MIT भुजबळ नॉलेज सिटीमध्ये प्राध्यापक म्हणून काम करता, मात्र एकंदरीत ती संस्था पाहिल्यानंतर एक आर्थिक पाठबळ कमी असलेला जो एक वर्ग आहे त्यांनी एकंदरीत त्या शैक्षणिक संस्थेत गेल्यानंतर त्यांचं असं एक मत होतं की अरे बापरे, इथे आपण फी भरू शकू का किंवा इथे आपल्याला शिक्षणासाठी आपल्या पाल्यासाठी काही वेगळ्या आपल्याला शैक्षणिक काही फॅसिलिटीज स्कॉलरशिपच्या माध्यमातून मिळू शकता का, याबद्दल आमच्या पालकांना माहिती मिळणं खूप महत्त्वाचं आहे. कारण करिअर जरी विद्यार्थ्यांनी निवडलेलं असेल किंवा जरी विद्यार्थ्याला त्या करिअरकडे जाण्याची ओढ असेल, मात्र ह्या सर्व गोष्टी आर्थिक गणिताकडे येऊन थांबलेल्या असतात. ह्याबद्दल आमच्या पालकांना मार्गदर्शन खूप महत्त्वाचं आहे. आपण आज आपल्या जागरकट्ट्याच्या माध्यमातून त्यांना काय सांगाल? तर ज्यावेळेस आपण अशा मोठ्या शैक्षणिक संस्थेकडे पाहतो, विशेष करून पालकवर्ग ज्यावेळेस अशा संस्थेकडे पाहतं, त्यावेळेला आर्थिक गणित त्यांना ठेवणं फार महत्त्वाचं असतं. तर अशा काही शासनाकडून अशा काही स्कीम राबवल्या जातात का, शासनाकडून अशा काही स्कॉलरशिप किंवा आपण काही NGOज म्हणू की NGOच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना काही स्कॉलरशिप दिली जाते का, ही माहिती आमच्या पालकांना मिळणं खूप महत्त्वाचं आहे. याबद्दल आज आपण आमच्या पालकांना काय सांगाल? नक्कीच छान प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मला आवडेल. विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण किंवा अव्यावसायिक शिक्षण निवडताना स्कॉलरशिपची माहिती असणं हे आवश्यक आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना 12वी नंतरचं पुढील व्यावसायिक शिक्षण किंवा 10वी नंतरचं डिप्लोमा एज्युकेशन यामध्ये महाराष्ट्र शासनातर्फे स्कॉलरशिप
दिल्या जातात, ज्यासाठी www.mahadbt.com म्हणजेच महाराष्ट्र डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवर मी 2 मिनटं थांबवतो की आमच्या प्रेक्षकांनी म्हणजे त्यांच्या हातात जर पेन आणि वही असेल तर त्यांनी कृपया ही वेबसाईट लिहून घ्यावी, जेणेकरून आज आपला हा जो काही मार्गदर्शनपर आपला जागरकट्टा हा इंटरव्ह्यू चालू आहे, या माध्यमातून आपल्याला प्रॅक्टिकली काही सूचना मिळतील ज्या आपल्याला खरंच भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरतील. आपल्याला एक विनंती आहे की आपण आत्ता जी माहिती सांगितली ती एकदा पुन्हा सांगावी, म्हणजे आमच्या प्रेक्षकांना ती लिहिता येईल. महाराष्ट्र शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सर्व स्कॉलरशिप विषयीची माहिती www.mahadbt.com म्हणजेच महाराष्ट्र DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर.com ह्या वेबसाईटला भेट दिल्यानंतर सर्व कास्ट कॅटेगरीनुसार स्कॉलरशिप ज्या शासनातर्फे दिल्या जातात त्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे, निकष काय आहे, उत्पन्नाची मर्यादा काय आहे, ही सर्व सविस्तर माहिती त्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. यामध्ये ओपन कॅटेगरी, EWS कास्ट कॅटेगरी, OBC, SC, ST, NT, VJDT यासह विविध कास्ट कॅटेगरीनुसार स्कॉलरशिपची माहिती उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी ह्या वेबसाईटला जर व्हिजिट दिली तर स्कॉलरशिपविषयी माहिती मिळू शकेल. त्याबद्दल मी आता सविस्तर तुम्हाला माहिती शेअर करतोय की व्यावसायिक शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पर्टिक्युलरली ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जर पालकांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असेल तर EBC म्हणजे इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास ही स्कॉलरशिपचा लाभ ते घेऊ शकता. त्यासाठी पालकांची उत्पन्न मर्यादा आहे ₹8 लाख. तसेच EWS हे नव्याने जाहीर झालेलं आरक्षण आहे, सवर्ण आरक्षण म्हणूया, ज्यामध्ये प्रत्येक महाविद्यालयामध्ये प्रत्येक कोर्समध्ये 10% जागा वाढीव आलेल्या आहे, म्हणजेच इकॉनॉमिकल विकर सेक्शन. या अंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे EWS सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. सोबतच पालकांचं वार्षिक उत्पन्न हे ₹8 लाखांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. या कॅटेगरीमधनंही EWSचे विद्यार्थी या स्कॉलरशिपचा लाभ घेऊ शकणार आहे. EBC आणि EWS या दोन्ही कॅटेगरीच्या अंडर विद्यार्थ्यांना 50% फी सवलत दिली जाते. पण सर EWS सर्टिफिकेट त्यांना सेतू कार्यालयातनं प्राप्त होऊ शकतं का? नक्कीच. EWS सर्टिफिकेट हे सेतू ऑफिसमधनं किंवा सेतू कार्यालयामधनं विद्यार्थ्याला मिळतं आहे. त्यासाठी क्रायटेरिया असा आहे का EWS कॅटेगरीमधील विद्यार्थी हा OBC, SC, ST, NT, VJDT या प्रवर्गातला नसावा. असे विद्यार्थी EWS म्हणजे इकॉनॉमिकल विकर सेक्शन ह्या अंतर्गत प्रवेश मिळवू शकतात. म्हणजे इन शॉर्ट आपण असं कन्सिडर करूया की ओपन कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा लाभ घेणं त्यांना जास्त सकारात्मक असेल. बरोबर. तर दोन्हीही म्हणजे ओपन आणि EWS ह्या दोन्ही प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उत्पन्नाची मर्यादा 8 लाखांची आहे. सोबतच सांगितल्याप्रमाणे सर्टिफिकेट असणंही आवश्यक आहे. या व्यतिरिक्त OBC अदर बॅकवर्ड क्लास ह्या विद्यार्थ्यांनाही पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा 8 लाख रुपयांची आहे. पालकांचं उत्पन्न ₹8 लाखांपेक्षा कमी असेल तर विद्यार्थ्यांना ट्युशन फीमध्येही 50% फी सवलत दिली जाते. सोबतच शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब ह्या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांनाही स्कॉलरशिप आहे. याची सविस्तर माहिती वेबसाईटला उपलब्ध आहेतच. ह्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 80% फी सवलत ही प्रत्येक व्यावसायिक कोर्समध्ये दिली जाते. यासाठीचे निकष आहे विद्यार्थ्याकडे कागदपत्रांची पूर्तता करणे, ज्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी असे विविध डॉक्युमेंट्स आहेत. त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूयाच. जसे की OBC ह्या प्रवर्गातील विद्यार्थ्याला कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॅशनॅलिटी, डोमेसाईल, इन्कम सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर हे कागदपत्र महत्त्वाचे आहे. सोबतच आधार कार्ड आणि विद्यार्थ्याच्या नावाने बँक अकाउंट नंबर जे आधारला लिंक असणार आहे. तसंच शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब ह्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि आधार कार्ड हे डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे. नॅशनॅलिटी व डोमेसाईल हेही कागदपत्र असणं आवश्यक आहे. NT कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनाही 85% फी सवलत शासनातर्फे दिली जाते. ह्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही कागदपत्रांची पूर्तता असेल आणि प्रवेश हा मेरिट बेसिसवर मिळाला असेल तर विद्यार्थ्याला ह्या सर्व स्कॉलरशिपची माहिती घेऊनच याचा लाभही घेता येऊ शकतो, ज्यामध्ये इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्ट व ॲग्रिकल्चरल अशा विविध व्यावसायिक कोर्स, जसं आपण सांगितलं की विद्यार्थ्याला ह्या कॉलेजेसची किंवा शिक्षणाची फी परवडली पाहिजे, तर त्यासाठी ह्या स्कॉलरशिपचा लाभ नक्की मिळू शकेल. परंतु दुर्दैवाने म्हणूया की विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली जात नाही आहे.
येस, तर आजचा हा जागर कट्टा एक चांगला उपक्रम मी म्हणेल की या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचतो आहे. विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपविषयी कुठलीही माहिती असेल त्यांनी आपला संपर्क करावा. मी नक्कीच तुम्हाला याची माहिती देण्यास मला आवडेल की शासनातर्फे अशा विविध प्रकारच्या स्कॉलरशिप आहे, परंतु विद्यार्थ्यांपर्यंत ती माहिती पोहोचली जात नाही आहे. सोबतच तुम्ही विचारल्याप्रमाणे NGO नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन पण आहेत की ते विद्यार्थ्यांना, गरजू विद्यार्थ्यांना, जे मेरिटने पास झालेले अनेक विद्यार्थी आहे अशा विद्यार्थ्यांनाही स्कॉलरशिप ऑफर करतात, परंतु ह्या स्कॉलरशिप विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं जात नाही आहे. जसे की ONGC कॉर्पोरेट लिमिटेडतर्फे ही स्कॉलरशिप दिली जाते, तसेच प्रगती स्कॉलरशिप ही मुलींसाठी स्कॉलरशिप आहे. अशा अनेक स्कॉलरशिपची माहिती माझ्या यूट्यूब चॅनलला पण आहेतच, परंतु mahadbt.com याच्यावर अधिकृत वेबसाईटवर आपल्याला ही माहिती आपणास मिळू शकेल. बरोबर. सर, आपण ज्या पद्धतीने सांगितलं की ॲडमिशनच्या प्रोसेससाठी आणि ॲडमिशन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या वार्षिक जो खर्च असतो तो स्कॉलरशिपच्या माध्यमातून कुठल्या पद्धतीने कमी होतो. आज एखादी शैक्षणिक संस्था जर एखाद्या गावात असेल, एखाद्या शहरात असेल आणि आपण जर राज्याचा विचार केला, देशाचा विचार केला, तर अनेक ठिकाणाहून विद्यार्थ्यांना त्या शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश हवा असतो. मात्र तिथे त्या संस्थेपर्यंत येणं त्यांना शक्य होतं, मात्र तिथून त्यांना सर्वाईव्ह कसं करता सर्वाईव्ह कसं करायचं ते त्यांना माहिती नसतं. माझा प्रश्न असा आहे की वसतिगृह हा एक मुद्दा जो आपण आत्ता स्टुडिओच्या मागे आपली जी चर्चा झाली की शासनातर्फे अशा अनेक वसतिगृह आहेत, मात्र त्याची विद्यार्थ्यांना माहिती नाही आणि त्यामुळे असे अनेक वसतिगृहे ज्याच्यामध्ये ॲडमिशन्स नाही, जे ओस पडलेली आहे, ज्याचा विद्यार्थ्यांना लाभ घेता येत नाही आहे, त्याबद्दलही आपण आमच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना आवश्यक अशी माहिती द्यावी, जेणेकरून आमचे राज्याबाहेरचे विद्यार्थी असतील, राज्यातले विद्यार्थी असतील, त्यांना इथे येऊन सोयीस्कररित्या त्यांना इथे राहता येईल आणि आपल्या शिक्षणाचा लाभ घेता येईल, त्याबद्दल माहिती द्यावी. जे विद्यार्थी महाराष्ट्रातले रहिवासी आहे किंवा महाराष्ट्राच्या बाहेरील रहिवासी आहे अशा विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये स्कॉलरशिप दिली जाते, ज्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना या नावाने ही स्कॉलरशिप आहे. mahadbt.com या पोर्टलवरही या स्कॉलरशिपविषयी सविस्तर माहिती आहेत. विद्यार्थ्याचा प्रवेश ऑनलाईन मेरिट पद्धतीने झाल्यानंतर विद्यार्थी ह्या स्कॉलरशिप योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत. ह्यामध्ये विद्यार्थ्याला वार्षिक स्कॉलरशिप ही महाराष्ट्र शासनातर्फे दिली जाते, जी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावाने आहे. तर विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या स्कॉलरशिपसोबतच राहण्यासाठी म्हणजेच हॉस्टेल स्कॉलरशिपविषयी माहिती घेतली तर विद्यार्थ्याला अधिक उत्तम पर्याय उपलब्ध होईल. आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की पुढचं व्यावसायिक शिक्षण हे खर्चिक आहे, तर त्यांच्यासाठी हे एक लाभदायी स्कीम आहे, ज्या माध्यमातून विद्यार्थी त्याचा लाभ घेऊन आपले उच्च शिक्षण पूर्ण करू शकणार आहेत. बरोबर. सर, प्रोफेशनल एज्युकेशनला ज्यावेळेस विद्यार्थी जाणार असतो, आफ्टर 12th आपण असं म्हणूया, त्यावेळेस त्याला आणि आता 10वीच्या विद्यार्थ्यांना पण एक एंट्रन्स जाहीर झालेली आहे. मुळात ह्या ज्या एंट्रन्स एक्झाम्स आहे, आपण म्हणूया की NET असेल, नाटा असेल, MHCET असेल, तर ह्या विविध एंट्रन्स एक्झाम्सचा विद्यार्थ्यांना काय फायदा होतो आणि त्यासाठी विद्यार्थ्यांनी कशी तयारी करावी आणि पालकांची नेमकी मानसिकता एंट्रन्स एक्झामला घेऊन जरा वेगळी असते. मात्र आपली जी माहिती आहे ती माहिती आज वेगळ्या पद्धतीने पालकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तर ह्या एंट्रन्स एक्झामचा विद्यार्थ्यांना कुठल्या प्रकारे फायदा होतो? नक्कीच सर. 12वी सायन्स उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा आवश्यक आहे. सध्याची परिस्थिती बघून आपण चर्चा करूया की कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बोर्ड एक्झाम रद्द झालेल्या आहेत, जसे की 10वी बोर्ड परीक्षा किंवा 12वी बोर्ड परीक्षा रद्द झालेल्या आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी म्हणजेच 12वी सायन्स नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा खूप आवश्यक आहे, ज्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स म्हणजेच आपण PCM ग्रुप म्हणूया. येस, PCM ग्रुपच्या विद्यार्थ्यांसाठी MHT CET म्हणजेच राज्य शासनातर्फे किंवा महाCET सेलतर्फे घेतली जाणारी ही प्रवेश परीक्षा आहे. तसेच JEE म्हणजे जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन, त्यामध्ये JEE मेन व JEE ॲडव्हान्स ह्या ऑल इंडिया लेवलच्या एंट्रन्स एक्झाम आहे. तर मॅथमॅटिक्स ग्रुप असलेले विद्यार्थी MHT CET, JEE मेन किंवा JEE ॲडव्हान्स सोबतच नाटा. ज्या विद्यार्थ्यांना आर्किटेक्ट हा त्यांचा आवडीचा कोर्स असेल त्या विद्यार्थ्यांना नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट फॉर आर्किटेक्ट ही नाटा प्रवेश परीक्षा देणं आवश्यक आहे.
मॅथमॅटिक्स ग्रुप असलेल्या विद्यार्थ्यांनी MHT-CET, JEE मेन व नाटा ह्या परीक्षांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, ज्या मार्कनुसार विद्यार्थ्यांना पुढील ऑनलाईन मेरिट पद्धतीने ॲडमिशन मिळणार आहे. सोबतच फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ज्या विद्यार्थ्यांचा बायोलॉजी हा ग्रुप आहे त्या विद्यार्थ्यांनी MHT-CET व नीट ह्या प्रवेश परीक्षा त्यांचं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. मेडिकल क्षेत्रामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी नीट ही एकच एंट्रन्स एक्झाम आहे, नॅशनल एंट्रन्स कम एलिजिबिलिटी टेस्ट. या माध्यमातून विद्यार्थी MBBS, BDS, आयुर्वेदा म्हणजे BAMS, होमिओपॅथी म्हणजेच BHMS, BSc नर्सिंग अशा विविध कोर्सला प्रवेश मिळवण्यासाठी नीट ही प्रवेश परीक्षा आहे. व फार्मसी क्षेत्रामध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांना PCM ग्रुप नंतरची CET किंवा PCB ग्रुप नंतरची CET दोन्हीपैकी कुठलीही एक प्रवेश परीक्षा देऊन फार्मसी क्षेत्रामध्ये प्रवेश मिळवू शकतात. सांगितल्याप्रमाणे बॅचलर ऑफ आर्किटेक्ट या 5 इयर ड्युरेशन कोर्सच्या ॲडमिशनसाठी नाटा ही प्रवेश परीक्षा देणं आवश्यक आहे. सोबतच इंजिनिअरिंग व ॲग्रिकल्चरल ह्या कोर्सच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना MHT-CET ही प्रवेश परीक्षा देणं आवश्यक आहे. सोबतच इंजिनिअरिंगमध्ये ज्या विद्यार्थ्यांना IIT किंवा NIT इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर JEE ॲडव्हान्स ही प्रवेश परीक्षा क्वालिफाय केल्यानंतर विद्यार्थ्यांना IIT म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अशा संस्थेमध्ये प्रवेश मिळू शकेल. JEE मेन ह्या स्कोरवर विद्यार्थ्यांना NIT म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अशा संस्थांमध्ये प्रवेश मिळू शकणार आहे. तर विद्यार्थ्यांना हे सांगायचं आहे का MHT-CET आणि JEE मेन या प्रवेश परीक्षा तुमचा टार्गेट एक्झाम आहे. या मेरिटवर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण ऑनलाईन ॲडमिशन पद्धतीने प्रवेश मिळवणं सोपं होणार आहे. तर विद्यार्थ्यांनी याचा अभ्यास करताना स्टेट बोर्डचा सिलेबस, NCERT सिलेबस हा सिलेबस अभ्यास करणं खूप अवघड आहे. नथिंग इज इम्पॉसिबल. तर विद्यार्थ्याचं हार्डवर्क आहे, डेडिकेशन आहे, त्याची कन्सिस्टन्सी आहे, तर CET, नीट, JEE मेन हे क्वालिफाय करणं खूप सोपं आहे. त्याचं उदाहरण म्हणजे मागील वर्षी नीट एक्झाममध्ये 720 आउट ऑफ 720 2 विद्यार्थ्यांना मार्क्स मिळाले आहेत. तर नीट एक्झामसुद्धा आउट ऑफ मार्क्स मिळालेले विद्यार्थी आहेत. निगेटिव्ह मार्किंग स्कीम ह्या नीट एक्झामसाठी आहे, तरीही विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क्स मिळालेले विद्यार्थी आहेत. MHT-CET सुद्धा 98-99% मार्क्स मिळालेले विद्यार्थीही महाराष्ट्रामध्ये आहेत. असे गुणवंत नामवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाच्या वाटा ह्या खूप उपलब्ध आहेत. तर विद्यार्थ्यांनी सध्याचा काळ बघता प्रवेश परीक्षांवर लक्ष केंद्रित करायचं आहे. उरलेल्या एक मिनिटाचं प्लॅनिंग करायचं आहे. सांगितल्याप्रमाणे इफ यू आर फेल टू प्लॅन देन युअर प्लॅनिंग इज, हे विद्यार्थ्यांना सगळं माहिती आहे. डोंट डू डिफरंट थिंग, डू द थिंग्स डिफरंटली. सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपल्या वेळेचं नियोजन करायचं आहे. मार्क्स मिळवण्याच्या पेक्षाही कन्सेप्च्युअली अभ्यास करायचा आहे. त्यासाठी स्टेट बोर्डचा अभ्यासक्रम असेल किंवा NCERTचा अभ्यासक्रम असेल हा व्यवस्थित समजावून घ्यायचा आहे. कन्सेप्ट क्लिअर करायची आहे. हे कन्सेप्ट क्लिअर असेल तर सगळ्या परीक्षा ह्या ऑब्जेक्टिव्ह बेस आहे. विद्यार्थ्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन एक्झाम दिल्यानंतर त्या मेरिटनुसार विद्यार्थ्याला पुढील प्रवेश मिळवणं सोपं होणार आहे. तर कट ऑफ हा एक महत्त्वाचा क्रायटेरिया प्रवेश प्रक्रियेमध्ये आहे, त्याविषयी आपण बोलणारच आहोत. कट ऑफ म्हणजे कमीत कमी मार्क. त्या कोर्समध्ये पात्र होण्यासाठी किंवा त्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी कमीत कमी किती मार्क्स मला मिळवणं आवश्यक आहे, दॅट इज नथिंग बट कट ऑफ. तर हा कट ऑफ विद्यार्थ्यांनी अभ्यास करणंही आवश्यक आहे. त्यानुसार विद्यार्थी आज आपल्या प्रवेश परीक्षेचा अभ्यासाचं प्लॅन करू शकतील. एक मिनिटाचं नियोजन करून वेळापत्रक तयार करून त्यानुसार विद्यार्थी स्ट्रॅटेजिकली स्टडी मॅनेजमेंट करू शकणार आहे, जेणेकरून त्यांना मार्कनुसार प्रवेश मिळवणं हे अधिक सोपं होणार आहे. बरोबर. सर, या सर्व गोष्टी मला वाटतं TFWS या ज्या स्कीम आहे त्या स्कीमशी पण त्याचं काहीतरी एक कनेक्शन आहे असं मला वाटतं. मात्र ही स्कीम आणि याचं नेमकं काय तंत्र आहे ते आमच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना कळणं फार महत्त्वाचं आहे. या स्कीमची माहिती त्याबद्दल काय सांग? नक्कीच सर. स्कॉलरशिपविषयी आपण चर्चा केलेली की कास्ट कॅटेगरीनुसार OBC स्कॉलरशिप, EWS स्कॉलरशिप, EBC स्कॉलरशिप, त्याचप्रमाणे SC, ST, NT, VGDT ह्या कास्ट कॅटेगरीनुसार स्कॉलरशिप तर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेतच. सोबतच मेरिटोरियस स्टुडंट्स म्हणजेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ट्युशन फी वेवर स्कीम म्हणजेच TFWS ही स्कॉलरशिप स्कीम आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेमध्ये अधिक मार्क्स आहे, टॉपचे मार्क्स आहे, असे विद्यार्थी ऑप्शन फॉर्म भरताना म्हणजेच प्रवेश प्रक्रियेच्या वेळेस TFWS हा पर्याय देऊ शकता.
प्रत्येक महाविद्यालयामध्ये प्रत्येक कोर्ससाठी 5% जागा राखीव आहे. म्हणजेच 60 जागांचा इंटेक असेल तर 3 जागा ह्या TFWSसाठी राखीव आहे आणि त्या ओव्हर अँड अबोव्ह इंटेक आहे. म्हणजे 60 जागांच्या व्यतिरिक्त 3 जागा आहे. त्या 3 जागांवर विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो. त्यासाठी विद्यार्थ्याला प्रवेश परीक्षेचे मार्क खूप महत्त्वाचे आहे. त्यामध्ये MST CETचा स्कोअर असेल किंवा कुठल्याही प्रवेश परीक्षेचा स्कोअर असेल, त्या स्कोअरनुसार TFWS ह्या योजनेचा तो लाभ घेऊ शकतो. त्यामध्ये विद्यार्थ्याला आर्थिक लाभही होऊ शकणार आहे, कमी फीजमध्ये प्रवेश मिळू शकणार आहे, विद्यार्थ्याची 80 ते 85% फी माफी होणार आहे. म्हणून मला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आव्हान करायचं आहे की ट्यूशन फी वेवर स्कीम ही आपण समजून घेतली पाहिजे. मेरिटच्या विद्यार्थ्यांना याचा अतिशय लाभ होणार आहे आणि ऑप्शन फॉर्म भरताना म्हणजेच ऑनलाईन ॲडमिशनचे रजिस्ट्रेशन करताना TFWS ही स्कीम तुम्ही आवर्जून अभ्यासून त्यासाठी तुम्ही अर्ज केला पाहिजे, त्याचा लाभही घेतला पाहिजे. मागील अनेक वर्षांपासून माझ्या काउन्सिलिंगमधले अनेक विद्यार्थ्यांनी मला ॲडमिशन झाल्यानंतर सांगितलेलं की सर तुम्ही आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही TFWS अप्लाय केलेलं आणि आमचा नंबर TFWS सीटमधनं अलोकेट झालेला आहे आणि आम्हाला आर्थिक लाभ खूप झालेला आहे. ही जी स्कॉलरशिप आहे ट्यूशन फी वेवर स्कीम, याचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला पाहिजे, जेणेकरून पालकांनाही मदत होणार आहे, आर्थिक लाभही मिळणार आहे आणि विद्यार्थ्यांना कमी फीजमध्ये हे उच्च शिक्षण घेणं शक्य होणार आहे. बरोबर. सर, आपण ज्या पद्धतीने सांगितलं की TFWS स्कीमचा जो विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, मुळात ह्या सर्व गोष्टी अवेअरनेसशी कनेक्टेड आहेत. या गोष्टींचा अवेअरनेस ज्यावेळेस विद्यार्थ्यांमध्ये येईल आणि येतं आहे, आपण असं म्हणूया की हे आता येतं आहे आणि त्यामुळे एक वेगळा बदल आपल्याला पाहायला मिळतो आहे. आपण जेव्हा आपलं काम सुरू केलं होतं आणि त्यानंतर अनेक उदाहरणं आपल्यासमोरनं गेलेली असतील. आधी एक विद्यार्थी आपल्याकडं कुठल्या भावनेने आला होता, मात्र नंतर त्याचे मतपरिवर्तन कसं झालं. माझा पुढचा प्रश्न असा आहे की आपण करिअर काउन्सिलिंग 10thला करतो, आपण 12thला करतो. एक वर्ग असा आहे की जो वर्ग माझ्या मित्रांनी ॲडमिशन घेतलं आहे म्हणून मी पण तिथे ॲडमिशन घेतलं आहे असा असतो, किंवा आर्थिक पाठबळ नसतं म्हणून त्यांना कुठेतरी त्यांच्या वाटा बदलाव्या लागतात आणि त्या पद्धतीने ते तिथे ॲडमिशन घेतात. शिक्षण त्यांना आवडत नसतं, त्या विषयात त्यांना रुची नसते आणि त्या गोष्टींमध्ये ते आता जवळपास आपण जर असं म्हटलं की एक नदी आहे, त्या प्रवाहाच्या त्या एका किनाऱ्याला होते आणि कुठल्या तरी वेगळ्या अनुभवातनं मित्र असेल, नातेवाईक असतील किंवा आर्थिक गणित असेल, त्याच्यातनं ते आज प्रवास करत आज ते मध्यभागी आलेले आहे. आता पुढे त्यांना कसं जायचं आहे, त्यांना त्या विषयात रुची कशी निर्माण करून द्यायची, त्यांना भविष्यात त्या गोष्टीचा अवेअरनेस कसं मिळवून द्यायचं, अशा विद्यार्थी वर्गाला आज आपण काय मार्गदर्शन कराल? नक्कीच सर. ज्या विद्यार्थ्यांनी आपला करिअर कोर्स निवडलेला आहे व जे प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष किंवा तृतीय वर्षामध्ये शिकत आहे, त्यामध्ये इंजिनिअरिंग कोर्स असेल, फार्मसी असेल, आर्किटेक्ट असेल किंवा कुठलंही क्षेत्र असेल, अशा विद्यार्थ्यांनी काळाची गरज ओळखून किंवा मार्केटची गरज ओळखून मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन म्हणजेच मल्टी टॅलेंट, त्याचं उदाहरण द्यायचं झालंच तर विद्यार्थी मेकॅनिकल इंजिनिअरिंगला आहे, विद्यार्थ्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिकत असताना इलेक्ट्रॉनिक्सचंही नॉलेज असणं आवश्यक आहे, त्यांच्या सिलेबसमध्येही ते ॲड आहेतच. तर विद्यार्थ्यांनी मेकॅनिकलसोबत इलेक्ट्रॉनिक्स स्टडी केला तर मॅकॅट्रॉनिक्स ही काळाची गरज आहे, रोबोटिक्स ऑटोमेशन ही काळाची गरज आहे, ऑटोमोबाईल इंजिनियर ही काळाची गरज आहे, सोबतच एरोस्पेस इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंजिनिअरिंग ही काळाची गरज आहे, म्हणजेच मल्टी डिसिप्लिनरी. परंतु याची मदर ब्रांच ही मेकॅनिकल आहेत. त्यामुळे असंच विद्यार्थ्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग असेल तर कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, स्ट्रक्चर, प्लॅनिंग यामध्येही स्किल घेणं आवश्यक आहे, एज्युकेशन घेणं आवश्यक आहे. त्यांची मदर ब्रांच किंवा कोअर ब्रांच ही सिव्हिल आहे. सोबतच कम्प्युटर, सध्या आपण बघतोय की कम्प्युटर क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना अनेक संधी आहे, बट टेक्नॉलॉजी डे बाय डे चेंज होत आहे. म्हणजे एका मिनिटाला देशभरामध्ये 1 कोटी SMS सरासरी होत आहे. एका मिनिटामध्ये देशभरामध्ये 50 लाख ईमेल सेंड होत आहे. एका मिनिटामध्ये देशभरामध्ये 2 कोटी व्हॉट्सअप मेसेज होत आहे. याच्यानुसार काळानुसार आपण गरज ओळखली पाहिजे. कम्प्युटर क्षेत्रामध्ये किंवा IT क्षेत्रामध्ये करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग AIML ही एक इंडस्ट्री ओरिएंटेड ब्रांच आहे. म्हणजेच मानवनिर्मित मेंदू जो मशीनमध्ये इम्प्लिमेंट केल्यानंतर जो काम करणार आहे. बेस्ट एक्झाम्पल इज अ सोफिया रोबो. सोफिया रोबो आपण सर्वांनी बघितला आहे. इट्स अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. अवर सिरी ॲप्लिकेशन, आयफोनमध्ये जे सिरी ॲप आहे, इट्स अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ
आर्टिफिशियल इंटेलिजन्स. अजून सांगायचं झालं तर गुगल व्हॉइस कमांड इज अ एक्झाम्पल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर कम्प्युटर, IT, ENTC क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग अशा इंडस्ट्री ओरिएंटेड ब्रांचकडे बघितलं पाहिजे की जी आज मार्केटची नीड आहे, जी आज समाजाची गरज आहे. अजून उदाहरण द्यायचं झालं तर आपले गुगलचे CEO श्रीमान सुंदर पिचाई सर, BTech आर्टिफिशियल इंटेलिजन्स फ्रॉम IIT खरगपूर, असे अनेक उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकेल की ते ह्या क्षेत्रामध्ये करिअर करून आज उच्च पदस्थ आहेत. सोबतच ENTC इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, जी आपण म्हणतो की डॉक्टर APJ अब्दुल कलामांची ब्रांच आहे. इस्रो, NASA, चांद्रयान, मंगलयान आपण सगळ्यांनी बघितलेलं आहेतच. ENTC मीन्स काय? रोबोटिक्स ऑटोमेशन आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. पुढे जाऊन त्यांना सायबर सिक्युरिटी, क्लाउड टेक्नॉलॉजी अशा क्षेत्रामध्ये ज्यांना आपण सँडविच ब्रांच म्हणूया किंवा मल्टी डिसिप्लिन ब्रांच म्हणूया, तर विद्यार्थ्यांनी ह्या ब्रांचचं नॉलेज घेणं आवश्यक आहे. त्याचं कारण असं आहे, याचा सखोल आपण अभ्यास केल्यानंतर एक आपल्याला जाणवेल की इंडस्ट्री रिक्वायरमेंट आणि ॲकॅडमिक हे 2 भाग आहे. इंडस्ट्रीची आजची रिक्वायरमेंट आणि ॲकॅडमिक्समध्ये जे सिलेबस शिकवला जातो आहे, याच्यातला जो गॅप आहे, तो गॅप किंवा तो ब्रिज कोर्सेसचा आपण विचार करणं आवश्यक आहे. म्हणूनच सांगितल्याप्रमाणे जर इंडस्ट्रीमध्ये एक मेकॅनिकल इंजिनियर आणि एक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर हायर करायचं असेल तर ऑब्व्हियसली एक मॅकाट्रॉनिक्स इंजिनियर हायर केला जाईल. जर एक कम्प्युटर इंजिनियर हायर करायचं असेल तर त्यापेक्षा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, क्लाउड टेक्नॉलॉजी, बिझनेस ॲनालिटिक्स अशा ब्रांचकडे विद्यार्थ्यांनी बघायला पाहिजे. त्यांची ब्रांच, मदर ब्रांच, ह्या 6 कोर ब्रांच म्हटल्या जातात इंजिनिअरिंगमध्ये, ज्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, IT इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अँड ENTC इंजिनिअरिंग आहेत की हे कोर ब्रांचेस आहे. परंतु विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना इंडस्ट्री ओरिएंटेड कोर्स हा अभ्यास केला पाहिजे. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी हे ॲडव्हान्स नॉलेज घेण्यासाठी व्हॅल्यू ॲडिशन प्रोग्राम म्हणजेच वर्कशॉप्स, सेमिनार, वेबिनार, ऑनलाईन ॲक्टिव्हिटी कंडक्ट केल्या जातात बऱ्याचशा, तिथे विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेशन करणं अपेक्षित आहे. इंडस्ट्री इंटरॅक्शन होणं अपेक्षित आहे. त्याला आपण म्हणूया की इंडस्ट्री अँड इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन. यामध्ये विद्यार्थ्यांना इंडस्ट्री व्हिजिट्स असतील, कॅम्पस व्हिजिट असेल, स्टडी टूर असेल, हे होणं आवश्यक आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना इंडस्ट्री कल्चरही अवगत होईल, त्यांचं ब्रांचविषयी नॉलेज त्यांना मिळेल आणि आज मार्केटची गरज काय आहे किंवा उद्याची मार्केटची गरज काय आहे ती गरज ओळखून जर त्यांनी अभ्यास केला तर एक परिपूर्ण व्यक्तिमत्व डेव्हलप होईल. त्याला आपण ऑलराऊंड पर्सनॅलिटी म्हणूया. हे ऑलराऊंड पर्सनॅलिटी ही कॅम्पसची गरज आहे, ज्याच्याकडे टॅलेंट असेल, स्किल असेल आणि नॉलेज असेल. इफ दे हॅव नॉलेज, इफ दे हॅव स्किल, देन लॉट्स ऑफ ऑपॉर्च्युनिटीज ओपन. आजही स्किल इंजिनियरसारखी, स्किल फार्मासिस्टसाठी मार्केटला खूप संधी उपलब्ध आहेत. मंदी त्यांच्यासाठीच आहे ज्यांच्याकडे स्किल नाही आहे, ज्यांच्याकडे नॉलेज नाही आहे. त्याच्यामुळे मी नेहमी सांगत असतो सेमिनारच्या माध्यमातून, तुमच्याकडे स्किल आहे तर चांदी आहे आणि जर स्किल नसेल तर मग मार्केटला मंदी हे कारण असतं, पण मंदी मार्केटची नाही आहे. इफ यू हॅव टॅलेंट देन ऑपॉर्च्युनिटीज देअर. अब्दुल कलाम, डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं हे सेंटेन्स मला नेहमी आठवतं, ऑलवेज रूम ॲट द टॉप. यशाच्या शिखरावरची जागा ही तुमच्यासाठी राखीव आहे. मेहनत करा, जिद्द आहे, चिकाटी आहे आणि या मेहनतीने तुम्ही त्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचलाच तर आयुष्यामध्ये यशस्वी व्हायला खूप काही दूर सगळ्या गोष्टी आहेत असं मला वाटत नाही. बरोबर. मंगेश सर, आपण खूप चांगले आज माहिती दिली. महत्त्वाचा अजून एक प्रश्न असा आहे की ज्यावेळेस आपण एखादी शैक्षणिक संस्था तिची निवड करत असतो, त्या निवड करण्यामागे नेमकं विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी कुठले निकष पाहिले पाहिजे? शैक्षणिक संस्थेचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, तिथला स्टाफ कसा आहे, तिथलं एकंदरीत कल्चर कसं आहे. आपण आज त्या शैक्षणिक संस्थेमध्ये, एका नावाजलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये काम करत आहात. आपल्याला अनेक उदाहरणं आले असतील की विद्यार्थी कुठल्या पद्धतीने येतात आणि कुठल्या पद्धतीने ते घडतात. तर ज्या वेळेला विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घ्यायचं असतं त्यावेळेला शैक्षणिक संस्थेचं त्यांनी नेमके कुठले मुद्दे बघावे जेणेकरून त्यांना तिथे करिअर करायचं आहे आणि ते करिअर त्यांना सोयीचं होणार आहे. तर असे कुठले मुद्दे दोघांनी बघणं गरजेचं आहे, पालक आणि विद्यार्थी? छान प्रश्न आहे सर. माझ्या सेमिनारमध्ये हा एक मुद्दा असतो, हाऊ टू चूज कॉलेज ऑर सिलेक्शन क्रायटेरिया फॉर कॉलेज. कॉलेज हे विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जीवनामधलं खूप महत्त्वाचा भाग आहे. कारण शिक्षणासोबतच कुठल्या कॉलेजमध्ये ते शिकत आहेत, कुठल्या विद्यापीठामध्ये शिकत आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. कारण विद्यार्थ्याची ही शैक्षणिक जडणघडण ही कॉलेजमध्येच होत असते. त्यामुळे कॉलेज निवडताना जे निकष आहे त्यामध्ये पहिला आहेत ॲकॅडमिक एक्सलन्स, की त्या महाविद्यालयामध्ये ॲकॅडमिक म्हणजेच टीचिंग लर्निंग प्रोसेस किती क्वालिटेटिव्ह आहेत
हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी ॲकॅडमिक एक्सलन्स हे तपासून घेणं आवश्यक आहे. नंबर 2, टीचिंग स्टाफ. कुठल्याही कॉलेजमधले टीचिंग स्टाफ हे वेल क्वालिफाईड, वेल एक्सपिरियन्स आहेत का हेही बघितलं पाहिजे. कारण टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये टीचर हा एक खूप महत्त्वाचा अविभाज्य भाग आहे. त्या विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये किंवा त्याच्या जडणघडणीमध्ये टीचरचा खूप मोठा सहभाग आहे. आता आपण ऑनलाईन एज्युकेशन सिस्टममध्ये बघतो आहे टीचर अँड स्मार्ट क्लासरूम बोर्ड, बरोबर आहे. तर ऑनलाईन स्मार्ट रूममध्ये जे विद्यार्थ्याला कंटेंट मिळत आहे, जे ज्ञान त्याला मिळतं आहे, जे नॉलेज मिळतं आहे, त्याच्यापेक्षा टीचरकडनं त्याला अधिकच ज्ञान मिळत असेल. त्यामुळे कॉलेजमध्येही विद्यार्थ्यांनी टीचिंग क्वालिटीसाठी टीचर हा खूप महत्त्वाचा भाग आहे. त्याचं क्वालिफिकेशन, त्यांचं एक्सपिरियन्स हेही तपासणं आवश्यक आहे. नंबर 3, इन्फ्रास्ट्रक्चर. कॉलेजमध्ये असलेला लॅबोरेटरी ह्या वेल इक्विप अँड वेल फर्निश असला पाहिजे. तिथे इक्विपमेंट असले पाहिजे. त्या लायब्ररी ह्या फुलफिल असल्या पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्याला तिथे प्रॅक्टिकल करता येईल. प्रॅक्टिकल हे इंडिव्हिज्युअल करता येणं आवश्यक आहे. अनेक ठिकाणी आम्ही बघतो की विद्यार्थी ग्रुपमध्ये प्रॅक्टिकल करतात. स्टुडंट्स असतात आणि एक इक्विपमेंट असतं असं आपण पाहिलेलं आहे. तर प्रॅक्टिकल हे विद्यार्थ्यांनी इंडिव्हिज्युअल केलं पाहिजे. यासाठीच वेळापत्रकामध्ये 20 विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकलची बॅच असते. ते 20 विद्यार्थ्यांनी इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिकल हे केलं पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्याला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच लॅब इक्विपमेंट किंवा फर्निश ह्या सगळ्या गोष्टी असणं आवश्यक आहे. नंबर 4, विद्यार्थ्याच्या कॉलेज सिलेक्शन करताना कॅम्पस प्लेसमेंट रेकॉर्ड हे खूप असणं आवश्यक आहे. म्हणजे ह्या संपूर्ण क्रायटेरियामध्ये जर मी मेजॉरिटी देईल तर कॅम्पस सिलेक्शन क्रायटेरिया, की ज्या महाविद्यालयात तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे तिथले मागील 5 वर्षांचे किंवा मागील 10 वर्षांमध्ये किती विद्यार्थ्यांचं कॅम्पस सिलेक्शन झालेलं आहे, कुठल्या कंपनीज तिथे येतात म्हणजे मल्टीनॅशनल कंपनी, किती विद्यार्थी सिलेक्ट केले जातात, त्यांचे पॅकेज म्हणजे सॅलरी पॅकेज काय आहे हे विद्यार्थ्यांनी बघणं आवश्यक आहे. कारण ॲडमिशन इज अ एंट्री बट प्लेसमेंट इज अ एक्झिट. आम्ही विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की ॲडमिशन मिळवणं हे चॅलेंजिंग नाही आहे. ॲडमिशन मिळवणं आता सोपं झालेलं आहे. नामांकित कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी विद्यार्थ्याला मार्क्स हा क्रायटेरिया खूप महत्त्वाचा आहे. पर्सेंटाईल हा क्रायटेरिया महत्त्वाचा आहे. बट ॲडमिशन झाल्यानंतर 4 वर्षानंतर किंवा 3 वर्षानंतर त्या महाविद्यालयामधून विद्यार्थी बाहेर पडत असेल तर तो सिलेक्ट होणं खूप गरजेचं आहे. कॅम्पस सिलेक्शन आपण त्याला म्हणूया. यासाठी प्रत्येक महाविद्यालयामध्ये ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंट हे असणं आवश्यक आहे. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ह्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत विद्यार्थ्याला सर्वप्रथम ट्रेनिंग देणं आवश्यक आहे. म्हणजेच इंग्लिश कम्युनिकेशन, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट, स्टेज डेअरिंग हे सगळे त्याचं सॉफ्ट स्किल जे आपण म्हणूया ते डेव्हलप होणं आवश्यक आहे. ऑलराऊंड पर्सनॅलिटीसाठी हे स्किल खूप आवश्यक आहे. टेक्निकल नॉलेजसोबत विद्यार्थ्याचं कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह होणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या फॉरेन लँग्वेजेससुद्धा आता कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी फॉरेन लँग्वेजसुद्धा स्टडी करणं आवश्यक आहे, ज्यामध्ये जर्मन लँग्वेज, स्पॅनिश लँग्वेज, फ्रेंच लँग्वेजची ॲडिशन आता झालेली आहे. तर विद्यार्थ्यांनी कम्युनिकेशनही आपलं इम्प्रूव्ह केलं पाहिजे. ओव्हरऑल पर्सनल डेव्हलपमेंटकडे लक्ष दिलं पाहिजे आणि सोबतच विद्यार्थ्याचं टेक्निकल नॉलेजही असणं आवश्यक आहे. आणि ह्या सगळ्यां मिळून फायनली अपडेटेड नॉलेज असणं पाहिजे. जर माझं कम्प्युटर इंजिनिअरिंग हे क्षेत्र असेल, आज कम्प्युटर क्षेत्रामध्ये इंटरनॅशनल लेवलला, जागतिक लेवलला काय घडामोडी होत आहे, जसं मी सांगितलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज अवर फ्युचर, सायबर सिक्युरिटी, क्लाउड टेक्नॉलॉजी इज अवर फ्युचर, टेलिकॉम इज अवर फ्युचर. तर विद्यार्थ्यांनी हे ज्ञान घेणं आवश्यक आहे. तर विद्यार्थ्यांना कॉलेज निवडताना हे सगळे निकष मी आता सांगितल्याप्रमाणे महत्त्वाचे आहे. सोबतच एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी, त्यामध्ये मग विद्यार्थ्याचे हॉबीज असतील, व्हॅल्युडेशन प्रोग्राम्स आहेत, वर्कशॉप्स आहेत, हे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी ह्या विद्यार्थ्याच्या जडणघडणीमध्ये खूप आवश्यक आहे. व्हॅल्युडेशन प्रोग्राम हे नावाप्रमाणे त्या विद्यार्थ्याच्या नॉलेजमध्ये काहीतरी व्हॅल्यू ॲड करणार आहे. मग त्यासाठी इंडस्ट्री एक्सपर्ट्सकडनं होणारे सेमिनार्स, इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस, पेपर पब्लिकेशन असेल किंवा पेटंट, हेही अतिशय महत्त्वाचं आहे. हे एक्सपोजर विद्यार्थ्याला ज्या महाविद्यालयामध्ये मिळू शकेल असा विद्यार्थी जो परिपूर्ण असेल अशा विद्यार्थ्याला प्लेसमेंटही चांगल्या कंपनीमध्ये मिळते, चांगल्या पॅकेजेसनी मिळते. म्हणून विद्यार्थ्यांना हे सगळं क्रायटेरिया माहिती असणं आवश्यक आहे. सोबतच बेसिक फॅसिलिटी, ज्याला आपण म्हणूया की लायब्ररी ही परिपूर्ण असली पाहिजे, ज्यामध्ये अनेक बुक्स असले पाहिजे सिलेबसमध्ये जे इन्क्लूड आहे. सोबतच डिजिटल लायब्ररी असली पाहिजे. विद्यार्थ्यांना कॉलेज कॅम्पसमध्ये प्लेग्राऊंड असलं पाहिजे, ॲन्युअल इव्हेंट्स असले पाहिजे. ह्या उपक्रमांनाही तितकंच महत्त्वाचं आहे, जेणेकरून विद्यार्थ्याचं एक लिडरशिप क्वालिटी डेव्हलप होऊ शकेल, त्यांचं टीमवर्क डेव्हलप होऊ शकेल. हे स्किल डेव्हलप होण्यासाठी ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज होणं आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कॉलेज निवडताना सांगितल्याप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चर, टीचिंग क्वालिटीसाठी टीचर्स म्हणूया. नंबर 3
तिथलं कॅम्पस सिलेक्शन असेल, नंबर 4 इन्फ्रास्ट्रक्चर आहे, अँड नंबर 5 ओव्हरऑल एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी आणि मेजरली ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंट, ह्या सगळ्या गोष्टी कॅम्पसमध्ये असणं आवश्यक आहे. याची सगळी सत्यता पडताळणं हे विद्यार्थ्याचं काम आहे. विद्यार्थ्यांनी ते सगळं सत्यता पडताळून मगच प्रवेश घेतला पाहिजे, जेणेकरून त्याच्या फ्युचरसाठी, त्याच्या बेटरमेंटसाठी ते कॉलेज एक एक्सपोजर असणार आहे. तिथून त्याला एक बेस्ट प्लॅटफॉर्म मिळू शकणार आहे. बरोबर. सर, आपण हळूहळू या विषयांना सुरुवात केली आणि जवळपास आपण बरेच मुद्दे आज या इंटरव्ह्यूमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र अजूनही काही असे जर मुद्दे असतील तर ते आमच्या प्रेक्षकांकडनं आमच्यापर्यंत येईल. ती माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू, जेणेकरून हा जो ब्रिज आहे तो ब्रिज आपल्याला कनेक्ट करता येईल. आमचे पालक असतील, आमचे विद्यार्थी असतील, त्यांचे काही प्रश्न असतील आणि आपलं इन्फॉर्मेशन त्यांना जाणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून त्यांना एक योग्य असं मार्गदर्शन मिळेल आणि त्यांना त्यांचं भविष्य, त्यांचं फ्युचर त्यांना एक बघता येईल, त्याचं एक विजन त्यांना कळेल. असे अनेक मुद्दे आहेत की जे आज आपण या इंटरव्ह्यूमध्ये बोललेलो आहेत, मात्र त्यांचे अनेक प्रश्न पडलेले असतील. तेही प्रश्न आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आज आपण इतका असा अमूल्य असा वेळ दिला त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. माझा एक शेवटचा प्रश्न असा आहे की आपले सगळे मुद्दे झालेले आहे, मात्र तरीही युवा वर्ग असेल, पालक वर्ग असेल, आज आपण करिअर काउन्सिलर म्हणून अनेक ठिकाणी जातात, अनेक विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करत असतात. आपल्याला अनेक गोष्टी आपण पाहिल्या असतील. नेहमी आपल्याला आवर्जून विद्यार्थ्यांना आणि पालकांना आपल्याला काहीतरी सूचना करावीशी वाटत असते की त्यांनी असं करावं, या पद्धतीने जावं. तर हाच माझा आज शेवटचा प्रश्न आहे की आज आपण आपल्या पालकांना असतील आणि आमच्या विद्यार्थ्यांना असतील, आज आपण एक मार्गदर्शक म्हणून, मित्र म्हणून त्यांना आज आपण काय सूचना कराल? नक्कीच सूचना म्हणूया किंवा एक संदेश म्हणूया. जे विद्यार्थी 10वी उत्तीर्ण झाले आहेत त्यांना मला विशेष एक सल्ला द्यायचा आहे की शिक्षण ही काळाची गरज आहे. शिक्षण कुठलंही असो, परंतु ते दर्जात्मक आणि गुणात्मक असलं पाहिजे. त्याला आपण म्हणूया की स्किल बेस्ड एज्युकेशन. अपॉर्च्युनिटी इज देअर, बट स्किल इंजिनियर, स्किल फार्मासिस्ट, यस, यासाठी शासनातर्फे कौशल्य योजना अनेक राबवल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्याला हे स्किल मिळण्यासाठी किंवा ते कौशल्य डेव्हलप होण्यासाठी एक प्लॅटफॉर्म असणं आवश्यक आहे. तर 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे, क्षेत्र तुमचं सायन्स असेल, आर्ट्स असेल, कॉमर्स असेल किंवा डिप्लोमा असेल, कुठल्याही क्षेत्रात जा, परंतु स्किल एज्युकेशन हे एक तुमचं टार्गेट असलं पाहिजे, जेणेकरून तुमच्यामध्ये ज्ञानाची भर पडली पाहिजे, तुम्हाला अवांतर गोष्टी शिकायला भेटल्या पाहिजे आणि त्या क्षेत्रामधलं ग्लोबल एक्सपोजर मिळणं आवश्यक आहे की त्या क्षेत्रामध्ये आज जागतिक लेवलला काय घडामोडी होत आहे हे ॲडव्हान्स नॉलेज असणं आवश्यक आहे. इंडस्ट्री रिक्वायरमेंट काय आहे, आज इंडस्ट्रीची काय गरज आहे, ती गरज ओळखून ते नॉलेज विद्यार्थ्यांनी घेतलं पाहिजे. अशा विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे की जे 10वी उत्तीर्ण झाले आहे, त्यांचं सायन्स क्षेत्र असेल, कॉमर्स असेल, आर्ट्स किंवा पॉलिटेक्निक असेल, ॲग्रिकल्चरल क्षेत्रामध्ये हे डिप्लोमा कोर्स आहे, ज्याच्यामध्ये डेअरी सायन्स डिप्लोमा हा एक कोर्स सांगायचा राहिलेला होता. यामध्ये विद्यार्थ्यांना स्किल म्हणजे काय, कुठे मिळू शकेल, काय त्यासाठी प्लॅनिंग केलं पाहिजे. तर विद्यार्थ्यांनी स्टडी टेक्निक हे इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. त्यांना स्टडी रिसोर्सेस प्रॉपर मिळणं आवश्यक आहे, तर तिथपर्यंत ते पोहोचू शकणार आहे. 12वी सायन्स उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मला एक सांगायचं आहे की हा जो वेळ आहे, सध्याचा जो वेळ आहे, दिस इज अ राईट टाईम टू प्रिपेअर. आत्ताची वेळ ही तुम्हाला अभ्यासासाठी अतिशय योग्य आहे. प्रवेश परीक्षांचा अभ्यास करा. सप्टेंबर महिन्यामध्ये अनेक प्रवेश परीक्षा नियोजित आहे. दिनांक 4 सप्टेंबर ते 24 सप्टेंबरच्या दरम्यान MHTCET ही प्रवेश परीक्षा नियोजित आहे. हे टेंटेटिव्ह शेड्यूल आहे, तारखांमध्ये बदल होऊ शकतो. हां, नीट एक्झाम म्हणजे मेडिकल कोर्सची प्रवेश परीक्षा ही 12 सप्टेंबरला नियोजित आहे. त्याचंही वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. त्यानंतर JEE मेन प्रवेश परीक्षा ही 26 ऑगस्टपासून नियोजित आहे. तर ह्या प्रवेश परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाचं शेड्यूल करून, वेळापत्रक फायनलाइज करून अभ्यास करायचा आहे. मिनटाचं प्लॅनिंग करायचं आहे. स्टेट बोर्डसोबत NCERTचं स्टडी करायचं आहे. मार्क्सच्या मागे जाण्यापेक्षा सांगितल्याप्रमाणे कन्सेप्ट क्लिअर करणं आवश्यक आहे. कन्सेप्ट क्लिअर असेल तर MCQ सॉल्व करणं सोपं असणार आहे. तर विद्यार्थ्यांनी पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल
हेही समजून घेणं आवश्यक आहे. कारण सगळे प्रवेश परीक्षांचे निकाल हे पर्सेंटाईलनुसार जाहीर केले जातात. पर्सेंटाईल ही रँक आहे तेही विद्यार्थ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि त्यानंतर मग प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. सप्टेंबर महिना अखेरीस किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक व्यावसायिक कोर्सेसचे प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यासाठीची वेबसाईट म्हणजे www.mahacet.org ह्या वेबसाईटवर अभियांत्रिकी म्हणजेच इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चरल, आर्किटेक्ट, हॉटेल मॅनेजमेंट असे विविध व्यावसायिक कोर्सची प्रवेश प्रक्रियासाठी एकच वेबसाईट आहे mahacet.org. ह्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. आपल्याकडे असलेले डॉक्युमेंट्स हे स्कॅन करून अपलोड करणं आवश्यक आहे. हे रजिस्ट्रेशन आणि अपलोडिंग झाल्यानंतर विद्यार्थ्याला मेरिट नंबर दिला जाणार आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्रामधनं कास्ट कॅटेगरीनुसार मेरिट नंबर दिला जातो. पुढच्या प्रोसेसमध्ये विद्यार्थ्याला कॉलेजचे चॉईस म्हणजे ऑप्शन द्यायचे आहेत. त्यामध्ये प्रेफरन्स नंबर 1, 2, 3, 4 असे प्रेफरन्स विद्यार्थी देऊ शकणार आहे. आणि पुढे कॅप राऊंड म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस राऊंड 1 या माध्यमातून विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट होणार आहे. तर असे 2 राऊंड हे इंजिनिअरिंग, फार्मसी आणि आर्किटेक्टसाठी मागील वर्षी घेण्यात आले होते. यावर्षीचे अपडेट लवकरच वेबसाईटला उपलब्ध होईल. कॅप राऊंडच्या माध्यमातून ॲडमिशन झाल्यानंतर विद्यार्थी गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिपसाठी पात्र असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन मेरिट बेसिसवर ॲडमिशन मिळवण्यासाठी मेरिटच्या आधारावर त्याला पुढे जाता येणार आहे. सांगितल्याप्रमाणे हे सगळं स्कॉलरशिप विद्यार्थ्यासाठी उपलब्ध आहेत. NGO तर्फे दिल्या जाणाऱ्या स्कॉलरशिप उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आत्ता आपल्या स्टडीवर फोकस करून प्रवेश परीक्षांच्या मार्कांवर किंवा अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे आणि त्यामध्ये मिळालेल्या मार्कनुसार विद्यार्थ्याला पुढे प्रवेश मिळणार आहे. तर जाता जाता विद्यार्थ्यांना मी एक संदेश देईल की ह्या वेळेचं एक नियोजन करायचं आहे आणि लक्ष दूर नाही आहे. आपलं डेस्टिनेशन खूप दूर नाही आहे. यू कॅन अचीव एनिथिंग इफ डेडिकेशन, हार्ड वर्क अँड कन्सिस्टन्सी. मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो की स्वॉट ॲनालिसिस, प्रत्येकाने आपलं स्वॉट ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. आपल्या स्ट्रेंथ ओळखता आलं पाहिजे, म्हणजेच माझं सबल घटक कोणते आहे. आपल्या विकनेसेस ओळखता आलं पाहिजे, म्हणजे मी कुठे कमी पडत आहे. अपॉर्च्युनिटी, मला कुठे अपॉर्च्युनिटी आहे तेही ओळखता आलं पाहिजे. आणि थ्रेट्स, SWOT, तर हे स्वॉट ॲनालिसिस प्रत्येक विद्यार्थ्यांनी करणं आवश्यक आहे. हे ॲनालिसिस जर आपण केलं तर लक्ष हे दूर नाही आहे आणि आपला ड्रीम कोर्स हा आपल्या रिॲलिटीमध्ये असणार आहे. तर ह्या मंचावर मला सांगायला आवडेल की जे विद्यार्थीही आज आपला ह्या जागर कट्टामध्ये आपणास बघत आहे, सगळ्या विद्यार्थ्यांना ही माहिती तर माझ्याकडनं केव्हाही उपलब्ध होणार आहे. आजही आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो आहे. तर विद्यार्थ्यांना कट ऑफ लिस्ट, कॉलेजचे लिस्ट, त्याचे ॲक्रिडेशन्स, युनिव्हर्सिटीचे वेगवेगळे प्रकार, देर आर टोटल 4 टाईप्स ऑफ युनिव्हर्सिटी, सेंट्रल युनिव्हर्सिटी, स्टेट युनिव्हर्सिटी, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आणि डीम युनिव्हर्सिटी असे विद्यापीठाचे 4 प्रकार, त्याचेही लिस्ट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेले आहेत. कट ऑफ लिस्ट, सगळ्या कोर्सचे कास्ट कॅटेगरीनुसार कट ऑफ लिस्ट आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहोत. तसेच कॉलेजेसची विषयी सविस्तर माहिती, फी स्ट्रक्चर हेही देत आहोत. प्लेसमेंटविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहोत. तर विद्यार्थ्यांपर्यंत हे मार्गदर्शन उपलब्ध व्हावं, विद्यार्थ्यांना सहज हे सगळं उपलब्ध व्हावं आणि अंडर 1 रूफ हे सगळं उपलब्ध झालं तर अधिक योग्य होईल. म्हणूनच आम्ही हे करिअर मार्गदर्शन केंद्र म्हणजेच करिअर मेंटरिंग सेंटर हे सुरू केलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनी ह्या संधीचा लाभ घेतला तर अधिक योग्य होईल, जेणेकरून त्यांना पुढे मॅपिंग करणं, प्लॅनिंग करणं सोपं होईल आणि त्यांच्या पुढच्या करिअरच्या दिशाही किंवा करिअरच्या वाटाही सोप्या होऊ शकणार आहे. वा सर, अगदी कमी वेळामध्ये आपण अनेक मुद्दे घेतले आणि त्या अनेक मुद्द्यातनं आमचे विद्यार्थी असतील, खरंच आपले खूप धन्यवाद. ईश्वर आपल्या प्रयत्नांना यश देऊ, आपली प्रकृती, आपल्या परिवाराला त्यांचं आरोग्य उत्तम राहो आणि आपल्याला भरपूर यश प्रदान करो. हीच आज जागर जनस्थान जागर कट्ट्याकडून आपल्यासाठी सदिच्छा भेट. आपण आलात त्यासाठी खरंच धन्यवाद. नमस्ते, धन्यवाद. तर मित्रांनो, हे होते मंगेश निकम सर. त्यांचा अनुभव आणि प्रॅक्टिकली आज ते ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोचत आहे आणि त्यांना चांगली माहिती पोचवण्याचा प्रयत्न करत आहे, ते खरंच एक पुण्याचं काम असं म्हणावं लागेल. कारण अनेक विद्यार्थी आहे जे स्किल्ड आहे, मात्र त्यांच्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचत नाही. ज्या विद्यार्थ्यांपर्यंत इन्फॉर्मेशन पोचते आहे ते विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहे, मात्र ज्या विद्यार्थ्यांपर्यंत ती इन्फॉर्मेशन पोचत नाही, अशा दोन्ही विद्यार्थ्यांसाठी आज आपण आपला हा इंटरव्ह्यू अरेंज केला होता. आमचे पालक असतील, आमचे विद्यार्थी असतील आणि आमचे प्रेक्षक असतील, आज आपल्याला एक वेगळ्या अशी माहिती आज आमच्यामार्फत आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे.
असेच वेगवेगळे मान्यवर आम्ही जागर जनस्थानच्या जागर कट्ट्यावरती आमंत्रित करत राहणार आहोत. आपण पाहत राहा जागर कट्टा. धन्यवाद.